रेडिओ इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी झाली आपली? अपघातानं. काही अपघात चांगले असतात आयुष्यात. अरे वा. नाही काय आलं की मी रोड शोज वगैरे करायचो, काही इव्हेंट्स करायचो. मी गेलो आणि मग त्यांनी ते अपॉइंटमेंट लेटर असतं काहीतरी कागद, तो पहिल्यांदा हातात, पहिली नोकरी ना, माहितीच नव्हतं. तो कागद दिला, त्याच्यावर पैसे असे लिहिलेले होते. मी म्हणलं एवढे पैसे महिन्याला? नाही, हे 12 महिन्याचे पैसे, त्याला पॅकेज म्हणतात. मी उडालाच होतो. अरे रेडिओचं स्ट्रक्चर काय? रेडिओ म्हणजे जसं एक कॉर्पोरेट ऑफिस कसं असतं, अगदी तसंच असतं ते. पण अगदी एखाद्या ऑफिस प्रमाणे, कॉर्पोरेट ऑफिस प्रमाणे त्याचा कारभार चालतो. याच्यामध्ये सेल्स डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग असतं, ऍक्टिव्हेशन्स असतं, टेक्निकल डिपार्टमेंट असतं, आरजेस असतात, प्रोग्रामिंग असतं, प्रोड्युसर्स असतात. रेडिओ रिलेव्हंट आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? नाही, हा प्रश्न मी गंमत नाही करत आहे. आत्ताच मी एका माझ्याच एका कामासाठी एका व्यक्तीला ज्यावेळी मी भेटलो, तर तिने मला असं सांगितलं की त्यांच्या कॉलेजामध्ये एक डिस्कशन सुरू होतं आणि त्या डिस्कशनमध्ये खरंच रेडिओ रिलेव्हंट आहे का, आणि आता रेडिओ मरतोय वगैरे वगैरे असं. बरोबर ना? हेच होतं ना. नाही, आता रेडिओ कोणी ऐकत नाही वगैरे. याचं कारण तुम्हाला सांगतो की तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या टॅबमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये आत्ता काही न्यूज ॲप्स आहेत, राईट? गुगलवरती तुम्ही काही टाका, तुम्हाला पटकन त्या व्यक्तीबद्दलची अख्खी माहिती मिळते, ती बातमी मिळते. बरोबर. पण तरीही तुमच्या घरी आणि माझ्या घरी सकाळी न्यूजपेपर येतो ना. माझं कसं झालं आणि कधी होतं हे तुम्हाला वाटतं माझं की ऍक्सेप्ट केलं जातं तुम्हाला? नाही, मी जन्मानं नाशिककर आहे, पण वृत्तीनं पुणेकर आहे. काय आहे की प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायची मला सवय आहे आणि नको तिथे आडमुठ वागण्याची सवय आहे. आणि मुळात मी पुण्याच्या प्रेमातच होतो. त्याची वेगळी कारणं आहेत, पण मी प्रेमात होतो. आणि कोण पडणार नाही पुण्याच्या प्रेमात? साहजिक आहे. का नाही पडणार आपण? तुम्ही इकडची खाद्य संस्कृती म्हणू नका, इकडचे सणवार उत्सवाचं सेलिब्रेशन म्हणू नका, इकडचं IT सेक्टर म्हणू नका. झपाट्याने वाढणारं शहर, ठीक आहे, आता त्या खोलात जात नाही. परत तुम्हाला रेडिओ जॉकी जागा होईल ना, ट्रॅफिक सेन्स नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कोण कशी वाहनं चालवतं, कसं कम्प्लीट इंडस्ट्रीमध्ये कुठलीही जर आणखी एखादी गोष्ट जर तुम्हाला सुधार वाटतं की हे व्हायला पाहिजे, असं आहे का कुठलं काही पार्ट की जर इम्प्रूव्ह झालं तर आमची इंडस्ट्री आणखी ग्रो होणार? लोकांनी जास्तीत जास्त रेडिओ वापरून घेतला पाहिजे, रेडिओचा यूज केला पाहिजे लोकांनी. कारण रेडिओ असं सशक्त माध्यम आहे ना की तुम्ही त्याच्याकडे डायरेक्ट पोहोचू शकता. बरोबर? मग त्याला तुम्ही वापरून घ्या ना पटकन. म्हणजे आम्हाला ऍड द्या? नाही, ऍड नाही हो, ऍड तर येतीलच. लोकांनी त्याला वापरून घ्या. इन सेन्स कसं आहे की म्हणजे अमुक ठिकाणी असा इश्यू मला दिसतो. ओके, बघ ना काय करता येते का तुला, जमते? आरजे बंड्या, तुमचं उघड उघड मध्ये स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं तुम्ही. प्रौढ मीडिया आणि उघड उघड युट्यूब चॅनलचे उघड उघड मनापासून धन्यवाद. आरजे बंड्या जनरली हे नाव जरा ऑड वाटतं, कारण की असं रेडिओवरती नाही ऐकत, आम्ही घरात ऐकतो. तर हे आरजे बंड्या कसं काय नाव ठेवलेलं तुम्ही? रेडिओ कुठे असतो? घरात असतो जनरली. बरोबर. घरातले लोक गाडीत असतात, तिथे रेडिओ असतो. बरोबर. मग घरात जे नाव आहे किंवा गाडीतली लोक घरात आहेत तर गाडीत रेडिओ आहे, मग तिथे बंड्या नाव असू शकतं ना. बरोबर. पण मी सांगतो की बंड्या हे नाव नाहीये, खरं तर ती वृत्ती आहे तुमची, जी प्रत्येक मराठी मुलामध्ये कुठेतरी असते, मुलीमध्ये पण असते. लहानपणी आई बाबा आपल्याला नेहमी म्हणतात, आपण मस्ती केली की मस्ती करू नको, काय बंडखोर झालायस तू वगैरे वगैरे. तर ज्यावेळी मी रेडिओत पहिल्यांदा आलो त्यावेळी तुमचा आवाज हीच तुमची ओळख असली पाहिजे ना, की तुमचं खरं नाव, तुमचा चेहरा तो दिसला नाही पाहिजे, याची काळजी त्या रेडिओ स्टेशनने घेतली होती. मग आमची एक टीम होती आणि त्या टीमनं रॅगिंग टाईप किंवा काही टास्क आम्हाला दिले होते. ते टास्क तुम्ही जशा पद्धतीनं परफॉर्म करतात तो तुमचा स्वभाव किंवा ते तुमचं कॅरेक्टर. आणि मला दिलेले टास्क मी बिनधास्त केले, बंडखोरी करत केले. मग तुझ्यामध्ये एक मराठी मुलगा लपलाय आणि जो मराठी मुलगा प्रत्येक घरामध्ये असतो आणि म्हणून मग ते बंड्या नाव पडलं. मग ते बंड्यापासून सुरू झालं तर ते आता इथपर्यंत आलंय. वा. आणि या रेडिओ इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी झाली आपली? अपघातानं. काही अपघात चांगले असतात आयुष्यात. नाही काय आलं की मी रोड शोज वगैरे करायचो, काही इव्हेंट्स करायचो. नागपूरला होतो मी, आशिष तुमच्याच गावाला होतो, आणि तिथे मी एक रोड शो करत होतो. तर तिकडनं मला फोन आला माझ्या मित्राचा आणि त्यांनी मला सांगितलं की अशा ऑडिशन सुरू आहेत, तर तू तिथे बोल. मी म्हणालो अरे नाही, मी आता इव्हेंटमध्ये, म्हणजे मला माहिती नव्हतं की रेडिओ जॉकी, मग ती नोकरी, मग ते पगार, मग आपण 6-7 तास 8 तास काम करायचं, मग ते आपल्याला नोकरी मिळणार, करिअर, मग तुम्हाला लोक ओळखायला लागणार, तुमच्या आवाजावर प्रेम करायला लागणार. म्हणलं नाही रे, माझा इव्हेंट चालू आहे, मला काही वेळ नाही. आणि तू एकदा बोल रे, त्यानं मला आग्रह केला. आणि आता जो वर्ल्ड रेडिओ डे झाला त्यावेळी मी त्याच्याशी बोललो, ज्याचा मला पहिला फोन आला, मंगेश माझा तो मित्र.
आणि मग मी फोनवरतीच ऑडिशन दिली नागपूरमधून. ते मला म्हणाले की आम्हाला तुला प्रत्यक्ष बघायचं आहे, तर तू येऊ शकशील का? नागपूरहून नाशिकला ऑडिशन्स होत्या. मग नागपूरहून नाशिकचा मी प्रवास तो अर्ध्या रात्रीतनं पूर्ण केला कसा बसा, आणि नाशिकला पोहोचलो. मग तिथे मी ऑडिशन दिली आणि त्यांनी ते सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवू. मी म्हणलं अरे आता इव्हेंटही गेला आणि कळवू म्हणजे काय, कळायलाच मार्ग नाही आपल्याला. बरं, पहिली नोकरी म्हटल्यानंतर विल लेट यू नो असं त्याचा अर्थही मला नीटसा माहिती नव्हता. पण संध्याकाळी त्यांचा फोन आला की तू एक काम कर, परवापासून ट्रेनिंगला ये. मी आणखीन कन्फ्युजनमध्ये गेलो. म्हणजे ट्रेनिंग कसलं ट्रेनिंग? मग 20 मिनिटांनी फोन आला की परवापासून कशाला येतो, उद्यापासूनच आहे ना. मी गेलो आणि मग त्यांनी ते अपॉइंटमेंट लेटर असतं काहीतरी कागद, तो पहिल्यांदा हातात, पहिली नोकरी ना, माहितीच नव्हतं, तो कागद दिला, त्याच्यावर पैसे लिहिलेले होते. मी म्हणलं एवढे पैसे महिन्याला? नाही नाही, हे 12 महिन्याचे पैसे, त्याला पॅकेज म्हणतात. मी उडालाच होतो म्हटलं. तर त्याला 12नी ज्यावेळी डिवाइड केलं, म्हटलं बरं आहे की ठीक आहे. आणि मग ते ट्रेनिंग सुरू झालं आणि मग मी तो प्रवास सुरू झाला. तर अपघाताने आलो. मी याच्या आधी मी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नाटकं किंवा या क्षेत्रामध्ये होतो. पण एक फोन आला आणि त्या फोनने आयुष्य बदललं. परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये आधी होते लहानपणापासून. कलाकार लहानपणापासून, कलाकार आणि कलाकारी आणि कल्ला सुद्धा करायची सवय आहे. कलाकार आहे तुम्ही. तर आणि त्याच्या आधी म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड काय की आरजे साठी जॉईन होण्यासाठीच तुम्ही फील्ड वेगळी असणार ऑलरेडी. तर एक ट्रॅडिशनल जे बॅकग्राऊंड असतं ते कसं काय? नाही, शाळा, कॉलेज आणि त्याच्यानंतर मग मित्रांबरोबर टाइमपास कट्ट्यावरती. म्हणजे बऱ्याच कट्ट्यांचे रंग तर आमच्या बसण्यामुळे उडाले होते. पांढरे कट्टे काळे पडले होते, काळे कट्टे पांढरे झाले होते. 2-2 वाजेपर्यंत बसायचं, विविध विषयांवरती मतं व्यक्त करायची. बरं, बोलण्याची पद्धत बरी आहे असं लोक म्हणतात, म्हणून इतर ग्रुप्स पण आम्हाला जॉईन व्हायचे आणि आम्ही खूप धमाल मस्ती मजा करायचो. 2-2, 2:30 पर्यंत, जोपर्यंत पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकला येत नाही तोपर्यंत चर्चा करायचो. त्यामुळे काय आलं की सगळ्याच विषयांची माहिती तुम्हाला हळूहळू व्हायला लागली. त्यावर वेगळी मतं, ते डिस्कशन्स जे आम्हाला रेडिओवरती पण करावं लागतं. सो तसा तो विकास होत गेला. आणि मराठी भाषेवरती अतोनात प्रेम असल्यामुळे मी तो वाणी विकास किंवा स्पर्धांमुळे किंवा वेगळ्या माध्यमातून आणि वाचन बऱ्यापैकी असल्यामुळे भाषेवरती जरा पहिल्यापासूनच काम सुरू होतं. त्यात संधी आली आणि मग हे सगळं घडलं. आणि ज्या फील्डमध्ये आला तुम्हाला त्यावेळेस काही माहित नसणारच आहे ही रेडिओ काय असेल. तसंच आता जर कुणाला जर नवीन जॉईन करायचं आहे रेडिओमध्ये, तर एक रेडिओचं स्ट्रक्चर काय असतं? आम्हाला तर फक्त एकच माहिती आहे की त्याच्यावरती तुम्ही येता आणि आम्हाला तेवढंच रेडिओचं एक्सपोजर आहे. एक स्ट्रक्चर काय असतं कंप्लीट? रेडिओ म्हणजे जसं एक कॉर्पोरेट ऑफिस कसं असतं, अगदी तसंच असतं ते. म्हणजे भलेही ते रेडिओ जॉकी हे त्या रेडिओ स्टेशनचा चेहरा असतील, तरी एक तर आम्ही स्टुडिओमध्ये असतो. स्टुडिओमध्ये सॉफ्टवेअर्स आहेत, समोर तुम्हाला ते सगळं दिसत असतं. ते तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा कुठेतरी स्टुडिओ वगैरे पाहिला असेल. ती गाणी असतात, आम्हाला कुठे बोलायचं हे ठरलेलं असतं. पण अगदी एखाद्या ऑफिसप्रमाणे, कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे त्याचा कारभार चालतो. याच्यामध्ये सेल्स डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग असतं, ॲक्टिव्हेशन्स असतं, टेक्निकल डिपार्टमेंट असतं, आरजेस असतात, प्रोग्रॅमिंग असतं, प्रोड्युसर्स असतात. ही सगळी लोक राबत असतात. फक्त लोकांना ते 4 लोक माहिती असतात जे रेडिओवरती बोलतात, पण त्यांच्यामागे मोठी टीम काम करत असते, 35-40 लोकांची. मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग प्रोड्युसर्स शो प्रोड्यूस करतात, आरजेस तो प्रेझेंट करतात. त्या सगळ्यांना बांधून ठेवायला एक प्रोग्रॅमिंग डिरेक्टर असतो. कुठली अडचण येते आधी आपण आपल्या पिढीला विचारायचं. काही करायचं असेल तर पिढीची परमिशन घ्यायची, काही वेगळं करायचं असेल तर. त्यानंतर सेल्स डिपार्टमेंट असतं. जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीला पैसा आणणारी माणसं असतात आणि त्यांच्यामुळे आमचा पगार होतो. खरं तर रेडिओ पैसा कसा कमवतो? जाहिरातीच्या माध्यमातून. फक्त एकच जाहिरातीच्या माध्यमातून असतं, टाईप्सच्या माध्यमातून असतं, कधी आम्ही बार्टर सुद्धा करतो. बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, त्या सगळ्यांना पैसा उभवतो. अगदी अगदी. म्हणजे एखादा मीडिया हाऊस कसं जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमावतं किंवा इतर जी माध्यम आहेत पैसा कमवण्यासाठी, त्याच माध्यमातून पैसा तिथे येतो. रेडिओ रिलेव्हंट आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? एक नाही, हा प्रश्न मी गंमत नाही करत आहे. आत्ताच मी एका माझ्याच एका कामासाठी एका व्यक्तीला ज्यावेळी मी भेटलो, तर तिने मला असं सांगितलं की त्यांच्या कॉलेजामध्ये एक डिस्कशन सुरू होतं आणि त्या डिस्कशनमध्ये खरंच रेडिओ रिलेव्हंट आहे का, आणि आता रेडिओ मरतोय वगैरे वगैरे असं. बरोबर ना? हेच होतं ना? नाही, माझं मरतोय, आता रेडिओ कोणी ऐकत नाही वगैरे वगैरे. तुम्हाला असा एक्सपिरियन्स येतोय का की हे मीडियम, म्हणजे मी फक्त मीडियम म्हणून विचारतोय की या मीडियमचं कन्झम्पन कमी होत एक कन्वर्ट होते दुसऱ्या कुठल्या तरी मीडियमला किंवा ट्रान्सफर होते, असं वाटतंय का? की तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे का? की आम्हाला बघताना असं वाटतं? नाही, पर्सनली मला नाही वाटत. ओके, याचं कारण तुम्हाला सांगतो.
की तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या टॅबमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये आत्ता काही न्यूज ॲप्स आहेत, राईट? गुगलवरती तुम्ही काही टाका, तुम्हाला पटकन त्या व्यक्तीबद्दलची अख्खी माहिती मिळते, ती बातमी मिळते. बरोबर. पण तरीही तुमच्या घरी आणि माझ्या घरी सकाळी न्यूजपेपर येतो ना. हो हो, बरोबर. म्हणजे माध्यमं वाढली आहेत म्हणून एखाद्या माध्यमाचं महत्व कमी होतं असं नाहीये. बरोबर. मुळात ज्यावेळी आम्ही एखादा प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न आम्ही एकदा विचारतो, आम्ही आमचा 10 अंकी व्हॉट्सअप नंबर 2 वेळा सांगतो, तेव्हा 40-50 मेसेज तुम्हाला येतात. बरोबर. लोकांना व्यक्त व्हायचं, लोकांना बोलायचं आहे, तर लोक मेसेज करतात. मग का कोणी अफवा उठवली मला माहिती नाही. नाही म्हणजे तर ते आता याच्यावरून होऊ शकतं कदाचित की पॉडकास्ट येत आहेत किंवा त्या प्रकारच्या आणखी काही मीडियम्स येत आहेत मार्केटमध्ये. आता जसं मी आधी कुठे ट्रॅव्हल करताना काही तर रेडिओ ऐकायचो, तर आता ती जागा कुठेतरी पॉडकास्ट घेते. म्हणजे स्पॉटिफायचं याच्यामुळे जरा पेनिट्रेशनमुळे असं होतंय. तर त्याच्यामुळे जरा असं वाटतंय की कमी होते का किंवा कन्झम्पशन कमी होते का? नाही, असं काही मला तर कधी पर्सनली असं वाटलं नाही कन्झम्पशन कमी होतंय किंवा आमच्याकडे जाहिरातींचा ओघ थांबलाय आणि मग लोक म्हणतात अरे कोण ऐकतं आता. असं काही नाहीये. हे सगळे रुमर्स आहेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे की आपण टेलिव्हिजन चॅनलच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर पूर्वी अमुक एखादी वाहिनी लोकप्रिय होती, तिच्या लोकप्रियतेत घट झाली, दुसरी वाहिनी लोकप्रिय झाली म्हणून ती आधीची वाहिनी बंद नाही पडली. ती चालू आहे, तिचाही संघर्ष सुरू आहे. कमी जास्त त्या TRP मध्ये होत असतं. तसंच एखाद्या माध्यमाचं असेल. आम्हाला कधी कुठलाही माध्यम प्रकार असं कधीच नाही जाणवला की याच्यामुळे आपण कमी पडतो की आपल्याला कमी ऐकलं जातंय किंवा आपल्याला कोण ऐकतंय असं कधी वाटलं नाही. ते स्पर्धक असू शकतात, स्पर्धा असली पाहिजे. उलट आम्ही चांगली काय म्हणतो आपण त्याला आणखीन गुणवत्ता कशी देता येईल यासाठी प्रयत्न करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेडिओ हे माध्यम जिवंत असण्याचं कारण असं कारण तिथे जिवंत माणसं बसलेली असतात. तुम्ही कुठल्या एखाद्या माध्यमामध्ये समजा आपला हा जर ऑडिओ पॉडकास्ट असता तर आशिष किंवा बंड्याला पटकन कोणाला फोन नाही करता येणार. बरोबर. मी माझा नंबर सांगतोय, मी माझी वेळ सांगतोय, मी माझे सोशल मीडिया हँडल सांगतोय, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात. म्हणजे उद्या जर मी म्हणालो की पुण्यात ट्रॅफिक कुठे आहे तर तुम्ही फोन करून सांगू शकतात मला. बरोबर. ते इतर माध्यमांना नाही जमणार, नाही टेलिव्हिजनला पण नाही जमणार. तर लोकांना जोडणारं सशक्त माध्यम आजही रेडिओ आहे. पर्सनल कनेक्ट येतो, इतका पर्सनल आहे की म्हणजे पटकन आज तुमच्याकडे कुठली भाजी केली असा जरी प्रश्न विचारला तरी 4 मेसेज तुम्हाला येतात. अरे वा. आम्ही ज्यावेळी म्हणतो की अरे मला खूप भूक लागली काहीतरी आणून द्या म्हणून मला टिफिन येतात. एखादी व्यक्ती जिला आपण पाहिलेलं नाहीये किंवा एखादी व्यक्ती फक्त आपल्याशी बोलते, तिच्या आवाजाने ती आपल्याला कनेक्ट होते आणि तिला बरं नाहीये, तिला सर्दी झाली म्हणून अरे आल्याचा चहा घे रे बंड्या, असा मेसेज ज्यावेळी एखादी काकू करते हे या माध्यमाचं यश आहे. वा, असं येतात मेसेज. दिवाळीचे फराळ येतात मला. बेस्ट. वा. तुम्ही मुद्दा असा आहे की तुम्ही कधीतरी या स्टुडिओमध्ये आणि मग त्या गोष्टी समजतील. पण स्पर्धा वाढलेली आहे. मुळात काय आहे की जी आता मॅच झाली चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच, ती मी टीव्हीवर पाहिली, तुम्ही मोबाईलवरती पाहिली. बरोबर. त्याला 25, 30, 35 करोड लोक बघतच होते की टेलिव्हिजनवरती पण पाहत होते ना. सो कॉन्टेंट आपण काय देतो ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण स्पर्धा आहे आणि ती तेव्हाही होती. तेव्हा माध्यमं कमी होती, लोकही कमी होते. आज लोकही वाढलेत, माध्यमही वाढलीत. ते न्यूजपेपरचं उदाहरण जे ते मी नेहमी देतो ते तुम्हाला फारच असं छोटूसं वाटेल. बरोबर. पण पेपर आपण बंद करतो का? नाही ना. न्यूज तर तुम्ही कुठे कधी बघू शकतात. पण स्टील कुठल्या माध्यमाचं महत्त्व तेवढंच आहे. थोडाफार त्याच्या लोकप्रियतेत कमी जास्त होत असतं. उद्या आम्ही काहीतरी खास केलं तर लोक पुन्हा रेडिओकडे येतात किंवा काही ऍक्टिव्हिटीज आणल्या आणि चांगला प्लॅन करतो आपण. त्यामुळे आणि तो पर्सनल कनेक्ट टिकून ठेवल्यामुळे जरा सगळ्यांना तो आपलासा वाटतं. मला सांगा कुठल्या माध्यमात एखादी व्यक्ती तुम्हाला लगेच रिस्पॉन्ड करेल? नाही. आता आपला व्हिडिओ जेव्हा तुम्ही पोस्ट कराल त्याच्या खाली कमेंट्स येतील, मग तुम्ही मेल ID द्याल, मग ते मेल करतील. बरोबर. मग तुम्ही त्यांना फोन कराल, अरे मी आहे ना 6 ते 11, करो ना मेरे को फोन. माझ्याकडे सकाळी 6:10 पण मेसेजेस येतात, लोक गुड मॉर्निंग करतात. आज सकाळचा सीन आहे, 6:07 मी फक्त त्यांचं नाव नाही घेणार, ते प्राध्यापक आहे. 6:07 मी पहिल्यांदा रेडिओवरती आज बोललो आणि मी गुड मॉर्निंग केलं तर त्यांनी पण मला गुड मॉर्निंग रिवर्ट केलंय. हे कुठल्या माध्यमात शक्य मला सांगा? सकाळी 6:07 असं पण आहे. आणि मला त्या लोकांना हेच सांगायचं आहे की मी त्या माध्यमाचा भाग आहे म्हणून नाही, मी त्या माध्यमाचा भाग मागच्या 17 वर्षापासून आहे. खूप सारे अनुभव आहेत, पण एक रिसेंट नाही सांगणार मला, कोविडच्या आधीचाच एक एक्सपिरियन्स सांगतो.
सागर सिनेमाला 35 वर्ष पूर्ण झाली होती. चुकून मी 25 म्हणालो. आपण जनरली सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली असं करतो ना. आणि सागरचं गाणं माझ्याकडे लॉगमध्ये होतं. म्हणजे पुढचं येणारं गाणं सागरचं होतं आणि नेमकं त्या दिवशी सागर सिनेमाची अॅनिव्हर्सरी होती 35वी. चुकून मी 25वी बोललो. मी बोललो आणि मग तिथून मी शो करून निघालो. ही वेळ आहे रात्री 8:50 मी स्कूटरवर होतो. मी घरी पोहोचलो. घरी पोहोचायला मला अर्धा तास लागला. त्या दरम्यान मला माझ्या ऑफिसच्या रिसेप्शनवरून किमान 4 फोन आले होते. मी घाबरलो. त्यासाठी काहीतरी टेक्निकल राहिलंय का आपल्याकडनं, काही फेडर खाली आलाय का, की माईकच ऑन राहिलाय, म्हणून माझे सिक्युरिटी जे आहेत ते मला फोन करतायत का. मी त्यांना कॉलबॅक केला. ते मला म्हणाले की सर आपके लिए 4-5 फोन आए थे. म्हटलं क्यों आए थे पता नहीं. वो बोले की हमें बंड्या से बात करनी है, वो कुछ गलत बोल गया. मग मी विचार करायला लागलो मी काय चुकीचं बोललो माहिती नाही. ते सगळे नंबर त्यांनी लिहून ठेवले होते. त्यांनी मला ते नंबर दिले. मी माझ्या एका दुसऱ्या नंबरवरनं त्या नंबरवरती फोन केले आणि त्या 5-6 लोकांनी मला हे सांगितलं की सागर सिनेमाला 35 वर्ष झाली आहेत, ना की 25. रात्री 8:50 तुम्हाला 5 लोक किंवा 4-5 लोक, जी 6 लोक होते, मला आता संख्या आठवत नाही, पण ती 5-6च्या आसपास आहे, ते लोक तुमची चूक दाखवण्यासाठी नव्हे तर आम्ही तुम्हाला ऐकतो हे सांगण्यासाठी रात्री 8:50 तुम्हाला फोन करत असतील तर कोण म्हणते कन्झम्पशन कमी झालंय. असं आहे. बाकीचे सगळे मिडियम व्ह्यूज बघतायत. तुम्ही माणसाच्या मनांना आम्ही माणसंच. आणि काय तुम्ही एक आहे की एखाद्या शहरामध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून असाल ना तर तुम्हाला डेफिनेटली लोक ओळखतात आणि तुम्ही त्यांना अरे कधीतरी ऐकलंय, अच्छा ते तुम्ही आहात का. लोक ऐकतात म्हणून ओळखतात ना. असे अनुभव पण येतात कधी कधी की नाही मी तर कधी ऐकलं नाही. असू देत ना. पण एखाद्या सुपरस्टारचा प्रत्येक सिनेमा त्याचा फॅन पाहतोच असं नाहीये. नाही तर मग प्रत्येक सिनेमा 500 कोटी 400 कोटी झालाच असतं. काही पडले नसते ट्यूबलाईट सारखे. आणि तुम्ही जो प्रोग्राम करता त्यात स्ट्रक्चर कसं ठरतं की तुम्ही ठरवता की काही आज गाणे आहे आणि त्याची स्क्रिप्ट आहे एक विशेष की तुम्हाला हेच बोलायचंय किंवा काय. त्याचा एक फॉर्मॅट असतो. खरं तर प्रत्येक शोचा एक फॉर्मॅट असतो. त्याला आम्ही आमच्या टेक्निकल भाषेत CLB म्हणतो. तर CLB ठरलेला असतो की तुम्ही ह्या वेळेला हे बोललं पाहिजे, त्यावेळेला ते बोललं पाहिजे, त्यावेळेला ते बोललं पाहिजे आणि याची तयारी आदल्या दिवशीच होते. पण काही जागा आम्ही सोडलेल्या असतात की अचानकपणे पुण्यात काही घडलं किंवा काही महत्त्वाचं घडलं तर त्यासाठी त्या जागा सोडलेल्या असतात. पण त्याची तयारी आधी केलेली असते. त्यासाठी शो प्रोड्युसर्स असतात आणि मग आपण उद्या काय बोलायचं आहे, कशावर बोलायचं आहे, मग हा टॉपिक किती रिलेव्हंट आहे माझ्या लिस्नर्ससाठी, मग तो त्यांनाच विचारून आपण एक्सप्लोअर करायचा की एक्सपर्टला आणायचं. या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आदल्या दिवशी होतो की त्याच्या आधी पण होतो. बरेच वेळा आमच्याकडे 3 महिन्याचे प्लॅन्स रेडी असतात की आपण या दिवशी हे करूया, त्या दिवशी ते करूया. अर्थात त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो, नाही असं नाही, पण ठरलेलं असतं बऱ्यापैकी. आणि काही जागा मात्र ह्या अचानक काही घडलेल्या गोष्टींसाठी मोकळ्या सोडलेल्या असतात. अगदी आज आम्ही हे ठरवलं उद्या हेच बोलायचं तर तेच बोलू असंही नाही होणार. असंही नाही होणार. म्हणजे उद्या जर मला शो करायचा आणि आज मॅच आहे, मला माहित नाही भारत जिंकणार आहे की नाही, पण मला ते प्लॅन करायचं आहे ना. सर भारत जिंकला तर मी काय करणार आणि भारत हरला तर मी काय करणार, या दोन्ही गोष्टींचा विचार प्लॅन केला जातो. प्लॅन असतं, स्क्रिप्ट वगैरे नसते. फार सुरुवातीला मी पहिले 6 महिने स्क्रिप्ट म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह हे सुद्धा लिहायचो आणि ते ॲज इट इज प्रेझेंट करायचो. पण नंतर सवयीनं होतं आणि आपोआप तुम्ही बोलू लागतात. हो. आणि त्या विषयाची थोडीफार माहिती घेऊन बोललं की सोपं जातं. बेस्ट. आणि ज्यावेळेस आता आपण रेडिओवरती बोलत असतो, तुम्ही मला की तुम्हाला बरेचसे फोन वगैरे येतात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा सोशल इम्पॅक्ट काय असतो? काही अशा सोशल इश्यूज वरती रेडिओ काय काम करतं? खूप किस्से मी तुम्हाला सांगू शकतो. अलीकडच्या काळामधले पावसाळ्याच्या काळात आपल्याकडे रस्ते बुजवण्याचं काम थोडं थंड होतं आणि ते बुजवण्यासाठी ते काहीतरी मिक्स वापरलं जातं काहीतरी, आणि ते मला वाटतं येरवाड्यात कुठेतरी ते तयार होतं. तर पाऊस होता, त्यामध्ये रस्त्याचे खड्डे बऱ्यापैकी बुजले जात नव्हते. त्यावेळी मी PMCच्या रोड डिपार्टमेंटशी बोललो. त्यांनी आश्वस्त केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही ते रस्ते बुजवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं ऐकून आमचा स्टेशन इंजिनियर माझ्याकडे आला. तो म्हणाला अरे त्या सिंहगड रोडला अमुक ठिकाणी असा असा खड्डा आहे आणि त्यात ते चेंबर पण खाली गेले. मी काल मरता मरता वाचलो, तू आज मला बघतोय, हे नशीब समज. त्याचा मी फोटो काढला, तो मी पाठवला आणि पुढच्या 4 तासामध्ये 5 तासामध्ये तो रस्ता बुजवल्याचे फोटो माझ्याकडे आले. हे माझ्या इंस्टाग्रामवरती पण आहे.
त्यानंतर माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत आणि तशी म्हणजे त्या वयानं मोठ्या आहेत, तर त्या स्नेही आहेत माझ्या. त्यांनी एक पोस्ट केली होती त्यांच्या मैत्रिणीला की मैत्रिणीच्या मुलीला मला माहीत नाही, नदीपात्राच्या इथे अंधार असताना कोणीतरी छेडखानी केली आणि मग त्यांनी ती पोस्ट लिहिली. मग त्यावर तिथे लाईट्स नव्हते म्हणून, रस्त्याचंही तिथे काम चालू आहे वगैरे, त्या विषयाची आपण माहिती घेतली. दुर्दैवाने त्या दिवशी तिथे लाईट नव्हते, तिथले लाईट चालू आहेत, त्या रस्त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि निघणार आहे आणि त्या रस्त्याचं काम होणार आहे. पण त्या दिवशी वीज जाते, लाईट जातात ना, तसे लाईट तिथनं गेले होते आणि तिच्यावर दुर्दैवानं तो प्रसंग ओढावला. म्हणून आपण PMCशी बोललो, संबंधित पोलीस ठाण्याच्या ज्या PI आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की असं काही घडल्यास तुम्ही आमच्याकडे या. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की कृपया त्यांना तुम्ही ऑफिसला पाठवा, मला ती सगळी केस नीट समजावून घ्यायची आहे. अर्थात संबंधित मुली घाबरल्यामुळे ती गेली नाही. आणि त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आला रात्रीच्या वेळी, तो शूट केलेला 1.5 किलोमीटरचा, की इथे लाईट्स आहेत. त्या दिवशी वीज गेली असेल, काहीतरी बिघाड झाला असेल म्हणून लाईट नव्हते आणि दुर्दैवी घटना घडली. पण रस्ता खराब आहे, तिथे वाहन हळू चालवावं लागतं, त्याचं काय. तिकडनं माहिती मिळाली की त्याचं टेंडर आता निघणार आहे आणि त्या रस्त्याचं काम होणार आहे. तर रेडिओची ताकद मोठी आहे, नाही असं नाही. फातिमा नगरला रस्त्यावरती ऑइल सांडल्यामुळे खूप लोकांचे अपघात होत होते. सकाळच्या शोमध्ये मला फोन आला की 50-60 लोक तर माझ्या समोर पडलेत म्हणून ऑइलवरनं स्लीप झाले. मग मी तिकडच्या पोलीस चौकीला फोन केला, इनफॅक्ट ट्रॅफिक कंट्रोलला मी फोन केला, तिकडच्या त्या पोलीस चौकीचा नंबर घेतला, तिथे मी फोन केला, तिकडनं मला नंबर मिळाला. मी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले अरे सर मी ओळखतो तुम्हाला, काय म्हणता, काय झालं. अहो म्हटलं नाही, ते ऑइल सांडले, ते लोक पडतायत. तर ते म्हणाले तिथे ऑइल नाही सांडले, बाजूला असणाऱ्या बिल्डिंगचं ड्रेनेज लीक झालंय, सगळं साबणाचं जे पाणी आहे ते रस्त्यावरती येत आहे, त्यामुळे ते स्लिपरी झालंय. आता आम्ही तिथे माती टाकली आहे आणि लोकांना आम्ही बाजूला करतो. आणि मग त्यांनी असा रिप्लाय आला आणि मग मी लोकांना तो सांगितला. आमचा जो संध्याकाळचा रेडिओ जॉकी आहे त्याने मला फोन केला आणि आपल्या इथेच कुठेतरी सहकारनगर बिबवेवाडीच्या इथे एक सिग्नल बंद होता. मला ते पोलीस ऑफिसर पण आठवतात, त्यांना प्रेमानं सगळे चार्ली असं म्हणतात. तर त्या स्टेशनच्या ज्या PI होत्या त्यांना मी फोन केला आणि API होता, मी त्यांना फोन केला की तो सिग्नल बंद आहे, त्यामुळे लोक सिग्नल तोडतायत, अपघात होण्याची शक्यता आहे. पुढच्या 10 मिनिटात तो सिग्नल चालू झाला. तो चार्ली म्हणून, मला त्यांचं नाव माहीत नाही त्या सरांचं एक्झॅक्टली काय, आणि त्या मॅमनी मला आवर्जून सांगितलं की हे जे केलंय ते आमचे कर्मचारी आहेत, चार्ली सर, त्यांना चार्ली म्हणतात प्रेमानं, तुम्ही तसं नाव घ्या. तर मला यशनी जे कळवलं ते 10:30च्या दरम्यान कळवलं आणि 10:50ला तो सिग्नल चालू झाला होता. त्यामुळे ह्या माध्यमाची ताकद खूप आहे. याची ताकद किती मोठी आहे ते मी अजून खऱ्या अर्थानं अनुभवलं नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची बोलली तर जो काही तर मला कळेल काय किती मोठी आहे ती, पण आपण अजून काही अनुभव आला नाही आलाय म्हणजे, आणि तो येऊ पण नाही का चुकीचं बोलायचं. बरोबर. म्हणजे रेडिओ आरसा असल्यासारखं एक सोसायटीचा. अगदी अगदी अगदी. तुम्ही रेडिओवरती त्या शहराचे नागरिक म्हणूनच बोलत असतात, प्रतिनिधी म्हणून बोलत असतात, तुम्हाला जे छान वाटतं ते बोलत असतात, तुम्हाला जे खटकतं ते बोलत असतात. त्याच्यामुळे रेडिओवरती त्या शहराचा नागरिक बोलत असतो. डिपेंड करतो तो कुठल्या टाइम बँडचा शो आहे. सकाळच्या शोमध्ये या विषयावरती बोलणं होतं, दुपारच्या शोमध्ये वेगळं कॉन्टेंट असतं, त्यानंतर म्हणजे मिड मॉर्निंग आणि मग आफ्टरनून असे 2 प्रकार आहेत, त्यात वेगळे कॉन्टेंट असतात. संध्याकाळी धमाल मस्ती मजा असते, कारण दिवसभर काम करून थकलेला माणूस या सगळ्या विषयांना कितपत सहन करेल. आणि मग रात्री जरा प्रेमाभिमाच्या विषयावर मी गाणे वगैरे असं तो सगळा प्रकार असतो, असं आहे. सो ते कॉन्टेंट डे पार्ट वाईज डिसाईड केलेलं असतं, वेगळं बनवलेलं असतं आणि मजा असते. खरं तर मी तर सगळ्यांनाच म्हणतो की जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकदा आमच्याकडे स्टुडिओला येऊन बसा, म्हणजे समजेल तुम्हाला की खरंच यात माध्यमाची ताकद आहे. आणि मुळात काय की रेडिओ माझं प्रेम आहे, म्हणजे पहिलं प्रेम आहे माझं रेडिओ, आणि मी माझ्या प्रेमाबद्दल काही चुकीचं ऐकून घेत नाही. बरोबर. पण माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे. साहजिकच आहे असणार. तर आणि तुम्ही जे म्हटलं की आता जर येऊन बघता येईल वगैरे, तर असं काही असतं का की काही कुठे अप्लाय करायचं, कुठे काही फोन करायचं किंवा कुणाला नॉर्मल या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो मी आणि रेडिओतून पण सांगतो. तुम्हाला वाटलं या रेड FM ऑफिसला बंड्याला भेटायचं सांगा, बंड्या असतो ऑफिसला, असला तुम्हाला भेटेलच तो. आमच्याकडे कॉफी छान मिळते, बसूया गप्पा मारूया. कारण काय होतं की माणसं भेटली की माणसं जोडली जातात आणि मग आम्ही गप्पा टप्पा होणार, स्टुडिओ वगैरे त्याला फिरून आणणार, त्याचा काय अनुभव घेणार.
जर मी रेडिओवरती असं म्हणतो की मी तुमचा मित्र आहे, तर मग मित्र जिथे काम करतो तिथे दुसरा मित्र येऊच शकतो की. साहजिकच आहे. मित्र बाहेर आला तर एक मित्र त्याला भेटायला येऊच शकतो की. बरोबर. हा, मग ते सोपं आहे, काही अर्ज करायची गरज नाही त्याला. तुम्ही या. आणि कुणी नवीन मुलगा आहे या इंडस्ट्रीमध्ये येऊ असं विचार करतोय तो, तर त्यांनी काय सुरुवात करायला पाहिजे? आता त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस, तुम्ही मासकॉम करा, अमुक करा, तमुक करा, भाषा विकास करा, तुम्ही तुमची वोकॅब्युलरी वाढवा, वाचन करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. रेडिओ जॉकी होण्यासाठी म्हणून ज्या कुठल्या गोष्टी लागतात तर त्या नवीन मुलाला माहिती असतीलच, त्याच्यावरती वेगळं बोलत आहे. हा, पण तो किती संवेदनशील आहे हे खूप महत्वाचं आहे. समाजात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींबद्दल, बऱ्या वाईट म्हणतोय मी, म्हणजे तो खरंच एक्साइट होतोय का? भारतानं चॅम्पियन्स करंडक उचलला, त्याला येरवड्याचा तो किस्सा जो झालाय तो, किंवा स्वारगेटचा असेल, त्यानं तो आतून चिडलाय का? त्याला त्याबद्दल वाईट वाटतंय का? तर आपल्या शहरावरती त्याचं किती प्रेम आहे. आपल्या शहराबद्दल कोणी जर बरं बोलत नसेल, मागे पोरुषे प्रकरणाबद्दल तर बरंच बोललं गेलं, तेव्हा आम्ही आता बास नावाचं सेगमेंट केलं. आम्ही सिनियर रिटायर्ड ऑफिसर्सला बोलवून की पुण्याची होणारी बदनामी आपण कशी थांबवू शकतो. कारण देशभरातून नव्हे जगभरातून विद्यार्थी इथे शिकायला येतात, त्यांचे पालक मोठ्या विश्वासाने त्यांना इथे पाठवतात, आणि शहर असं बदनाम असेल तर मग कसं होणार. दिल्लीमध्ये पण एक माणूस बसून रॅप बनवतो आणि इथपर्यंत ते प्रकरण पोहोचलं. तर मी माझ्या शहरात असं म्हणतो की आता बास, आता मला सहन होत नाहीये माझ्या पुण्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर. संवेदनशीलता असणं फार गरजेचं आहे कुठल्याही मुद्द्यांवरती. आणि संवेदना म्हणजे आता त्याला इमोशन्स आपण म्हणूया, त्या आनंदी असू शकतात, दुःखी असू शकतात, कुठल्याही प्रकारचे इमोशन्स असू शकतात, त्या तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. तर तो एक क्रायटेरिया आहे, तर तुम्ही लोकांशी कनेक्ट होणार ना. असं आहे. आता तुम्ही बोलता की माझ्या पुण्याबद्दल, पुणे माझं कसं झालं आणि कधी होतं हे तुम्हाला वाटतं माझं की ऍक्सेप्ट केलं जातं तुम्हाला? नाही, मी जन्मानं नाशिककर आहे पण वृत्तीनं पुणेकर आहे. काय आहे की प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायची मला सवय आहे आणि नको तिथे आडमुठ वागण्याची सवय. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची सवय आणि नको त्या ठिकाणी आडमुठ वागण्याची पण सवय. आणि मुळामुठीच्या संगमावरती आपलं पुणे आहे. त्यामुळे मुळात काय की जसं सोलापूरनं मला खूप प्रेम दिलं तसंच पुण्यानं सुद्धा खूप प्रेम दिलं. आणि मुळात मी पुण्याच्या प्रेमातच होतो. त्याची वेगळी कारणं आहेत पण मी प्रेमात होतो पुण्याच्या. आणि कोण पडणार नाही पुण्याच्या प्रेमात? हा, साहजिक आहे. का नाही पडणार आपण? तुम्ही इकडची खाद्य संस्कृती म्हणू नका, इकडचे सणवार उत्सवाचं सेलिब्रेशन म्हणू नका, इकडचं IT सेक्टर म्हणू नका. झपाट्याने वाढणारं शहर, ठीक आहे, तर त्या खोलात जात नाही. परत तुम्हाला रेडिओ जॉकी जागा होईल ना, ट्रॅफिक सेन्स नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कोण कशी वाहनं चालवतं कसं पण मी या शहरामध्ये आनंदानं जगतोय. काही प्रमाणात आपल्याकडे गुन्हेगारी वाढलेली आहे, याच्यावरती पण बोललं गेलं पाहिजे. आम्ही बोलतो त्याच्यावरती, पण ना ह्या बऱ्या वाईट बाजू ज्या असतात त्यापैकी बऱ्या बाजूकडे पाहिलं ना तर तुम्ही जास्त सकारात्मक होतात. सतत तक्रारींचा सूर असला ना की मग जगणंच तक्रार वाटू लागतं. ते कशासाठी, असं माझं मत आहे. बरोबर. त्यामुळे माझं या शहरावरती प्रेम आहे आणि मला असं वाटतं की मला ऐकणाऱ्या मंडळींचं माझ्यावरती प्रेम आहे. बस. आणि पुणे आहेच प्रेम करण्याचं, वातावरणापासून तर पुण्याच्या टोमण्यांपर्यंत सगळं प्रेम करण्यासारखंच आहे. आणि पुण्याचे टोमणे काय पुणेरी पाटण टोमणे काय, एखादी गोष्ट तुम्हाला थोडीशी विनोदानं समजावून सांगितली, त्यात कसं झालं टोमणा? बरं, टोमणे काय उठून सुटून सहज मारतात का? तुमची काहीतरी भाषा वैशिष्ट्य आहे, पण ती भाषेची एक विशेषता आहे. विशेषता म्हणजे पण त्या एवढं अंडरलाईन करण्याची काय गरज आहे? हा, तुमच्या नागपुरात म्हणा किंवा नाशिकला म्हणा किंवा साताऱ्याला म्हणा किंवा कोकणात म्हणा, तिरकस आणि तिरसट बोलणारी माणसं असू शकतात की. हो, पुण्यात फक्त प्रमाण थोडंसं जास्त आहे. पुण्यात आणि ते प्रेमाने बोलता येतं. आणि कसं आहे की प्रत्येक विषयावरती पुणेकरांचं मत असतं. बरोबर. आणि ते मत असणं गरजेचं आहे. बरोबर. यात चूकते काय? नाही, बरोबर. ते मी स्वीकारल्यामुळे मला सोपं गेलं, असं झालं ते. बरोबर. म्हणजे जे समाजभान बाळगण्याबद्दल तुम्ही बोलत होते की आम्ही एक प्रोग्राम केला की आता बास. तर ते बोबदेवचं जे प्रकरण झालं होतं ना, हा, त्यानंतर आम्ही म्हणालो की आता बास. आता माझ्या शहराची बदनामी पण थांबवा आणि हे सगळी दुष्कृत्य पण थांबवा. पण ती गुन्हेगारी हा एक वेगळा विषय आहे.
काय आपल्या चर्चेचा मुद्दा नाही, पण आम्ही ते सेगमेंट केलं होतं. तुम्ही समाज मनाबद्दल म्हणत होता. पण अशा जसं आता बस त्या गुन्हेगारी याच्याबद्दल तुम्ही जो सेगमेंट केला तर तशाच प्रकारे मीडिया ट्रायल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुद्दा असा आहे की आम्ही रिलिजियस, पॉलिटिक्स रिलेटेड किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील या विषयावरती आम्ही शक्यतो जे न्यूजमध्ये चालतं मीडिया ट्रायल त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही. झालेल्या प्रकरणांबद्दल एक संयमी मत आम्ही नक्कीच मांडतो, पण मीडिया ट्रायल त्याच्या जास्त फेवरमध्ये मी नाही आहे. कायदा आहे ना, बरोबर, तो बघेल. आणि मुळात जे दिसतंय, जे घडतंय ते सांगणं म्हणजे बातमी आहे. त्याच्यावरती मत व्यक्त करणं म्हणजे बातमी आहे, निर्णय देणं म्हणजे बातमी नाही. म्हणजे बातमी तर हीच आहे. पण ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा संवाद साधतात, 2-4 पॅनलिस्ट असतात, तर तुमचं काहीतरी मत असू शकतं, पण म्हणून तुम्ही निर्णयापर्यंत नाही येऊ शकत ना. बरोबर. त्यासाठी व्यवस्था आहे, ती व्यवस्था त्याचं काम करेल. आणि व्यवस्थेने काम केल्यावर मग तुम्ही सांगा की काय नेमकं व्यवस्थेने निर्णय दिलाय म्हणून बातमीच्या रूपात, असं मला वाटतं. रेडिओवरती आम्ही लोकांची मतं मात्र घेतो. स्वारगेटच्या प्रकरणानंतर मी पुण्याला विचारलं होतं की आपल्याकडे पुण्यात कायदा सुव्यवस्था खरंच ढासळली आहे का, तर पुण्याच्या लोकांनी म्हणजे पुणेकरांनीच परखड मतं व्यक्त केली होती की येस, आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जराशी ढासळलेली आहे. पण पोलिसांनी अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. पोलीस आता त्या COP24 नावाच्या उपक्रमामुळे किंवा 112ला फोन द्या तर 7 मिनिटाचा रिस्पॉन्स टाईम आहे. आणि प्रशासनाची बाजूसुद्धा आम्ही प्रशासनाकडनं ऐकून घेतली होती की काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत. तर कसं आहे की शहरामध्ये वातावरण जे आहे ते चांगलं राहावं यासाठी पण रेडिओ मोठा इम्पॅक्ट करतो. आणि सतत निगेटिव्ह बोलून तुम्ही निगेटिव्हिटी का पसरवताय? बरोबर. तुम्ही गोष्टींबद्दल बोला, पण त्याचं काही सोल्युशन असेल तर ते तुम्ही द्या, नाही तर मग तुम्ही त्या विषयातल्या तज्ज्ञांना, सुरुवातीला मी जे बोललो त्यांच्याकडनं तुम्ही मतं घ्या. पण माझ्या शहरात हेच चाललंय, काही बरं नाहीच आहे, अमुकच नाही तमुकच नाही. बरं, घटना घडते, घटनेची दुसरी बाजू ही फार उशिरानं समोर येते. बरोबर. तोपर्यंत आपण आपली मतं बनवून झालेलो असतो. तर हे करू नये असं मला वाटतं. आणि मला वाटतं की त्यामुळे जरा जे रेडिओ बद्दल जरा एक लोकांमध्ये जे आपुलकी आहेत किंवा त्याचं एक अजूनही कुठेतरी असं कन्झ्युम केलं जातं किंवा काय, ते एक हे महत्वाचं रिझन आहे की रेडिओ असं लादत नाहीये, अजिबात नाही. म्हणजे रेडिओ तुम्हाला अजिबात डिस्टर्ब न करणारं अतिशय चांगलं माध्यम आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर गाडीत चाललेला आहात, तुम्ही गप्पा मारताय, रेडिओ सुरू आहे, तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. थोडासा आवाज तुम्ही कमी करा. आवाज येत असा तरी तुमच्या गप्पा सुरू आहेत. पटकन तो जॉक आला आणि मला, अरे थांबा मी काय सांगतो थोडंसं नीट ऐका, असं म्हणलं ना, तो ऐक काय म्हणतोय. इतर वेळी मात्र चालू असतं. तो तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही. अनेक आमच्या माता भगिनी या लिस्नर्स आहेत, गृहिणी, सकाळी स्वयंपाकघरात त्यांचा रेडिओ सुरू असतो. रेडिओ चालू असल्यामुळे त्यांचं लक्ष काही विचलित होत नाही, म्हणून भाजीत कमी मीठ पडतं किंवा जास्त मीठ पडतं असं. उलट त्या रेडिओच्या छान छान गाण्यांनी, आमच्याही छान छान गप्पांनी स्वयंपाकच चांगला होतो, असे आम्हाला फीडबॅक आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही का नसतात म्हटलं, तसे रविवारी तुमच्याकडे इडलीच असते ना, त्यामुळे तसा आहे. हा जो एक्स्ट्रोवर्ट पण आहे तो सगळ्या आर्जेमध्ये डिपेंड करतो. तुमच्याच मध्ये नाही, काही काही आर्जेला असतो ॲटिट्यूड, असतो. माझ्या माहितीतले तर तू पण आर्जे, मी पण आर्जे, पण ते माणसावर आहे ना. हा, बरोबर. नाही, जसे डॉक्टर्स काही एक्स्ट्रोवर्ट असतात, काही इंट्रोवर्ट असतात. इंजिनियर्स एक्स्ट्रोवर्ट, इंट्रोवर्ट, बरोबर. एखादा कुठलाही प्रोफेशनल असू देत. इनफॅक्ट बिझनेसमध्ये असणारी माणसं पण, व्यवसायात असणाऱ्या माणसांना तर बोललं पाहिजे, पण तरी काही कमी बोलणारी, काही जास्त बोलणारी, हे सुद्धा एक प्रोफेशन आहे. याच्यामध्ये पण माणसं आहेत की ते शो मध्ये इतके भारी असतात, स्टुडिओतनं बाहेर आले की, पण मी स्टुडिओत जसा आहे तसाच बाहेर आहे. कॅमेरावर पण तसाच आहे, बिहाइंड द कॅमेरा पण तसाच आहे. हा माझा स्वभावच आहे. पण अशी काही आहेत आमच्याकडे 2-3 लोक आमच्या माहितीतली, फक्त आता ते नाव सांगितलं तर उगीच व्हिडिओ व्हायरल होईल, मी सांगत नाही. बरं, ते ॲटिट्यूड तर एक प्रकार आहेच, तो जरा सक्सेस किंवा याच्यामुळे हळूहळू येतो. नाही, असं काही नसतं. ओके, सक्सेसने वगैरे ॲटिट्यूड येत नाही, तो तुमच्यामध्ये असतोच. तो फक्त त्याला संधी पाहिजे बाहेर. हा, सक्सेसची जोड वगैरे देतात लोक, तसं काही नसतं. म्हणजे आता नाही देताना मला ते उदाहरण, पण ते पहिल्यापासूनच असतो. म्हणजे
आणि म्हणजे एक रेडिओमध्ये करिअर करायचं म्हटलं तर इंट्रोवर्ट व्यक्ती करू शकतो असं काही नाही. करू शकतो, पण त्याला रेडिओत काय काय पण मी तेच म्हणालो ना की तो संवेदनशील असणं गरजेचं आहे, त्याला विषयाची जाण असणं गरजेचं आहे, तो पटकन व्यक्त होणं गरजेचं आहे. हा त्या 7 ते 11 किंवा त्याच्या शोच्या टायमिंगमध्ये जर तो फारच एक्स्ट्रोवर्ट असेल आणि खूप धमाल करत असेल तर तो होऊ शकतो. बाहेर काय आहे की रेडिओ जॉकी म्हणून त्याचं वेगळं आयुष्य आहे आणि बाहेर तो नॉर्मल माणूस आहे. बरोबर. तर नॉर्मल माणूस असण्याचे नियम वेगळे आहेत. बरोबर. आणि रेडिओ जॉकी असण्याचे काही नियम वेगळे आहेत. पण शेवटी कसं आहे की माणसाला माणसाशी जोडणारं माध्यम आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे 2 चेहरे असून चालत नाही. तुम्ही जे ओरिजिनल आहात तेच तिथे असेल तर ते कनेक्ट होणार आहे. बरोबर बरोबर. तुम्ही मला माहित नाही मला रेडिओवर ऐकले की नाही, नसेल ऐकलं तर प्लीज ऐका. मी जसं आत्ता इथं बोलतोय तसंच तिथे बोलतो. फक्त आत्ता आपण एका विषयाला घेऊन बोलतोय, तिथे मी एखाद्या बातमीला घेऊन बोलत असेल, त्यामुळे ती बोलण्याची पद्धत थोडी बदलत असेल. मी पद्धतीबद्दल बोललोय, पण शैली आत्ताच्या आवाजामध्ये मी बोलतोय तेच. मी काहीतरी उगीच काहीतरी आडेवेडे आणि हे करून नाही बोलणार. भारत जिंकल्याचा आनंद तुम्ही जसा व्यक्त केला तसाच मी करणार. जो मी रात्री केला तोच मी आज शो मध्ये व्यक्त केला. मी कुठल्या तरी विषयावरती जो दुखावणार आहे तर त्याच्यावरती आपण जसं नॉर्मल बोलतो तसंच मी बोलणार. एवढं सोपं आहे ते. पण मग तुम्ही स्टुडिओत काहीतरी वेगळे आहात, स्टुडिओच्या बाहेर काहीतरी वेगळे आहात, मग ती गल्लत होते. मग ती 2 व्यक्तिमत्व होतात. मग तुमचं कनेक्ट किती होतं मला माहित नाही, असं आहे. बरोबर. जरा एक्सप्रेसिव्ह आणि कनेक्ट निर्माण असणं, त्याशिवाय ते शक्यच नाही ना. म्हणजे जर उद्या तुम्ही एखादा प्रश्न अवघड विचारला रेडिओवरती आणि मला त्यासाठी रिस्पॉन्स नाही आला, म्हणजे मीच एखादा प्रश्न रिस्पॉन्स वाईट वाटतं मला की यार मेरा सवाल समजा नाही शायद. शायद लोक बिझी आहे, फक्त ऐकतात आणि इग्नोर करतात, असं आमच्याबरोबर पण होतं. हो, म्हणजे असं तुमचा काही शो सुरू आहे आणि कॉल नाही चालला, कॉल नाही आला, मेसेज नाही आला, जरा डिमोटिवेट वाटतं. नाही, ती डिमोटिवेटेड वगैरे नाही, आपण म्हणायचं बिझी असतील. ओके. आपल्याला कसं घ्यायचं ते किंवा त्यांना प्रश्नच नीट नाही कळला, अजून परत एकदा विचारून बघ. मग मी समजावून सांगितलं की मग एखादा फोन मेसेज येतो आणि मग तो आल्यावर त्यांनी मत मांडलं की मग रांग लागते, असंही होतं. हे पटकन एखादा रेडिओ जॉकी तुम्हाला सांगणार नाही, पण मी सांगणार. हा फरक आहे की नाही येत कधी कधी मेसेज कॉल, कारण तुमचा प्रश्न कधीच अवघड असतो. पुण्याचा अर्थसंकल्प मांडला 12,168 कोटीचा. तुम्हाला काय वाटतं पुण्याचा विकास अर्थसंकल्पातनं होईल का? त्यातला तज्ञच त्याच्यावरती बोलू शकतो की नीट, की त्यांनी तो नीट बघितलाय तोच बोलू शकतो. सकाळी सकाळी कोण एवढं बघणार? मग नाही आला फोन मेसेज कॉल तर मग तुम्ही तुमचं मत मांडा त्यावरती. मग अमुक एखाद्या विभागाकरता एवढी तरतूद केलेली आहे, त्यातनं होईल का रे विकास, असं म्हटल्यानंतर मग तो फोन करतो. मला नाही वाटत, थोडे पैसे कमीच पडतात जर 34 गावं आलीत वगैरे वगैरे. मग आता त्यांचं काय करायचं वगैरे, तो मग त्याचं मत मांडतो. आणि आपल्याकडे पुण्यात मत मांडण्याची संधी कोणी सोडेल असं मला अजिबात वाटत नाही. हे माझं ठाम मत आहे आणि ती संधी आम्ही देत असतो. असं एकमेव माध्यम आहे. बघा ना, तुम्ही न्यूजपेपरची बातमी वाचतात, पेपर बाजूला ठेवतात, टेलिव्हिजनची बातमी ऐकतात, काही व्यक्त कुठे व्हायचं घरात. पण व्यक्त होण्याची संधी तुम्ही लोकांसमोर मिळते ना तुम्हाला नावासह. म्हणजे आम्ही आता महिला दिनाच्या निमित्तानं एक सेगमेंट केलंय. बऱ्याच वेळा आपण घरात गृहिणी असणाऱ्या, म्हणजे आई गृहिणी असेल किंवा बायको जरी असेल कोणाची, तर कधी कधी वाक्य निघून जातं, दिवसभर काय करते तू, काय काम असतं तुला, राईट. तर आम्ही हा दृष्टिकोन बदलण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी केली की तू क्या करतीये यापेक्षा तू कैसे कर लेतीये, हा आपण माइंडसेट करूया. लोकांच्या दिवशी मी असंच इमोशनल आवाहन केलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या स्त्रीला थँक्यू म्हणायचं असेल तर मला फोन करा, मेसेज करा. खूप मेसेज आले मला आणि त्या प्रत्येकाची इच्छा होती की मी त्या स्त्रीला फोन करावा, मग त्यांची बायको, आई, मैत्रीण, बहीण, आणि त्यांना मी थँक्यू म्हणावं. म्हटलं नाही, तुम्ही थँक्यू म्हणा आणि त्यांना ऐकायला लावा. नाही नाही, तुम्ही म्हणाल तर भारी वाटतं. सो असंही होतं. त्यामुळे ही त्या माध्यमाची ताकद आहे असं मला नेहमी वाटतं. असं आहे ते इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. तेवढा पर्सनल कनेक्ट कुठे मिळणार, तेवढा कनेक्ट नाहीच आहे दुसऱ्या कुठल्या माध्यमात. असं आहे. तुम्हाला सगळं प्रेम मिळत असं कसं वाटतं व्यक्ती म्हणून? मी उलटा प्रश्न विचारतो, तुम्हाला प्रेम मिळालं कसं वाटतं? भारीच वाटणार. हवा जाते की नाही तुला? हलकं हलकं वाटतं की नाही? गार वाटतं. सेम तसंच आहे. आशिष, का सुंदर इंटरव्ह्यू घेताय तुम्ही. आत्तापर्यंत इतका सुंदर इंटरव्ह्यू माझा खरंच कोणी घेतलेला नाही. अभ्यासू प्रश्न आहेत. बरं, अशा व्यक्तीला तुम्ही बोलतं करताय की जो खूप बोलतो,
आणि तो कुठल्याही विषयावरती किती वेळ सांगता येते, पण तुम्ही हिंमत करताय, किती मोठेपण आहे आशिष तुमचं. आशिष हवेत असं वाटतं. बरोबर. नाही, तुमचा काम करण्याचा शेड्यूल कसा असतो, हेक्टिक असतो किंवा काय, की तुमचा सकाळी सुरू होतो 7 ते 11 सेगमेंट, तर मग ते कसं असतो तुमचा शेड्यूल? नाही, मी आता उठावं लागतंच, तुम्हाला वाढणारं पोट ते लवकर उठवतच तुम्हाला. आणि मग तुम्ही सकाळी ऑफिसला येतात 6:30ला, पेपर वगैरे बघतात, अरे काल आपण हे ठरवलं होतं, अरे बापरे अच्छा यांना वेळ दिली होती इंटरव्ह्यूसाठीचा फोन करायची, ओके बरं काल आपण 1-2 बाईट्स घेऊन ठेवल्या तर ते एडिट करावं लागेल, बरं सो सगळं चालू असतं. ते 11 वाजेपर्यंत ते काय ऑन टोज म्हणतात तुम्ही, तसं ते सगळं असतं. 11 नंतर निवांत असतं. दुसऱ्या दिवसाच्या शोची तयारी करायची थोडीफारच, कारण मग तो लाईव्ह असतो शो दुसऱ्या दिवसाचा, मग दिवसभरात काही होऊ शकतं ना, मग त्यावर बोलणं असतं, असं आहे. आणि मग एक जो ऑफिस टाइम म्हटलं म्हणजे तो 7 ते 11 की त्याच्यानंतर पण? नाही, मी 3 वाजेपर्यंत असतो. आम्ही 8-8.5 तास काम करतो. म्हणजे असं नाही अरे आला शो करून गेला, इतर वेळी काय करतो तू, हे असं झालं, तसं नाहीये. तो पूर्ण वेळेचा जॉब आहे, ती पूर्ण वेळेची नोकरी आहे आणि ती जबाबदारी आहे. कारण तुम्हाला त्या 4 तासामध्ये फक्त 16 वेळा बोलायला मिळतं आणि त्यात तुम्हाला खूप काही बोलायचं असतं. मग त्यातलं नेमकं काय बोलायचं हे ठरवायचं असतं. त्याला वेळ लागतो की माझ्याकडे 10 टॉपिक्स आहेत, पण यातला कुठला रिलेट करेल याचं टेन्शन असतं. म्हणजे लग्नसराई आणि सोन्या चांदीचे भाव आता प्रचंड वाढलेत, हा एक टॉपिक होऊ शकतो की स्वतंत्र. क्लायमेट चेंज बद्दल पण एक टॉपिक होऊ शकतो की 2025 सगळ्यात उष्ण वर्ष असणार आहे, हा एक टॉपिक होऊ शकतो. चॅम्पियन्स करंडक हा एक विषय होऊ शकतो. आपल्याकडे पुण्यात घडलेल्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत तो एक विषय होऊ शकतो. अरे पण यातली कुठली गोष्ट लोकांना रिलेट करेल, की अगदी छावाचं कलेक्शन 500 कोटी झालं ही गोष्ट रिलेट करेल, काय माहिती नाही ना. सो त्याच्यावर विचार सुरू असतो की आपण इस टॉपिक पे बात करते. आणि मग तो प्रोड्युसर असतो, त्याशी आपण बोलतो, तो म्हणतो की मला नाही वाटत इतकं हे वर्क करेल, कारण मॅच तर रविवारी झाली, आता मंगळवारी बुधवारी बोलून काय उपयोग नाही. ठीक आहे, हरकत नाही. अरे पण ते येतात ना इंडियामध्ये दुबईवरनं, ठीक आहे काय एवढं काय विषय नाही. मग काय अमुक हा सीन, तमुक तो सीन, मग आपण जरा उष्ण वर्षावरती घेऊया, कारण आता मार्च अर्धाही झालेला आणि मग 2025 हे सगळ्यात उष्ण आहे. मग काय, मग वातावरण आणि हवामानाचे अभ्यासक असतील, माझी काही मतं असतील, त्याची कारणं असतील, हे चांगलं रिलेट होईल. कारण भले आपण स्टुडिओत एसीत बसून बोलत असू तर 11 नंतर मात्र लोकांना चटका लागतोच आहे. बरोबर. तर त्यांना जवळ करणारा तो विषय. मग त्याला बरेच अँगल्स आहेत. मग काय खावं, काय प्यावं उन्हाळ्यामध्ये, कशी काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी त्याला ज्या संबंधित आहेत, मग तो एक कमी फॅब्रिक करतो, त्याला फॅब्रिक आम्ही म्हणतो, आणि त्या विषयावरती आम्ही बोलतो. म्हणजे कुठला विषय घ्यायचा याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तो शो संपल्यानंतर मग त्यात 2-3 तास निघून जातात. तसं ते 8 तास, 8.5 तास, 9 तास, कधी काम जास्त वेळ चालतं. वेगवेगळे लोक इंटरव्ह्यूसाठी स्टुडिओत येतात, कधी तुम्हाला इंटरव्ह्यूची वेळ मिळते की मी आता थोडा बिझी आहे, दुपारी 2 वाजता फोन करा किंवा 4ला करा, त्यासाठी तुम्हाला थांबावं लागतं. असं आहे. कुठला कंटेंट जास्त कन्झ्युम केला जातो, म्हणजे तुम्हाला त्या रिस्पॉन्सेसवरनं वगैरे काय? नाही, डिपेंड करतं लोकांच्या टॉप ऑफ द माइंड आपण जे म्हणतो ना, जो विषय असतो तो त्याला रिस्पॉन्स येतो. ओके. म्हणजे मी आज 2 प्रश्न विचारले ज्या दिवशी आपण हा इंटरव्ह्यू केला त्या दिवशी, की गोल्डन बॅट कोणाला मिळाल आणि तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणायचं, आणि त्यांचा तो उपक्रम सुरूच आहे. तर एका लिस्टने फार सुंदर त्याचं उत्तर दिलं की सचिन रवींद्र, न्यूझीलंड बॅटर, आणि कोणचा CSK, आणि तो येलो, त्यांनी तो लव्ह त्या व्हॉट्सअपवर पाठवला. म्हटलं आत्ता सापडलं, मुंबईच्या फॅनला तू चेन्नईच्या बॅटर्स पाठवतोय. आमची जुगलबंदी झाली. मी त्याला म्हटलं तुला माहिती आहे ना सगळ्यात जास्त टायटल कोणाकडे, तर तो मला म्हणतो सर तुम्हाला खरं सांगतो दोघांकडे सेम इक्वल टायटल आहे. म्हटलं नाही रे, फायनलमध्ये कोणी कोणाला सगळ्यात जास्त हरवलंय? ते मुंबईने हरवलंय. मग तो म्हणतो की तुम्ही मुंबईचं, ही धमाल. सो लोकांच्या मनात काय पटकन, तर लोक त्याला रिस्पॉन्स करतात. मग काल म्हणजे जेव्हा आपण हा इंटरव्ह्यू केला तेव्हा मॅचचा संदर्भ होता, महिला दिनाचा संदर्भ होता. आता उद्या पुढे क्लायमेट चेंजबद्दल बोलणार आहोत. पुण्यातल्या ह्या नको त्या घटना
21-22 वर्षांची पोरं कुठे उभे राहतात, काही करतात, त्याच्यावरती बोलणार आहोत. सो लोकांच्या मनात जे आहे ते विषय एकदा तुम्ही घेतले की लोक त्याच्यावरती व्यक्त होण्यासाठी तुम्हाला फोन मेसेज करतातच, कारण ते त्यांना बोलायचंही असतं ना. बरोबर. काय चाललंय, मग भारी चाललंय हे सुद्धा, बरं चाललंय हे सुद्धा, आणि बरं नाही चाललंय हे सांगायला पण लोक फोन करतात, मोकळे होतात. अहो सर, म्हणजे काय, माझं एक सेगमेंट होतं फार पूर्वी, हलका होले म्हणून, हलका होले. तर त्याच्यामध्ये मी लोकांना म्हणायचो की काही त्रास असू दे, काही ताण असू दे, तुम्हाला ज्याला काय बोलायचं आहे ते फक्त तुम्ही मला फोन करून कळवा. मग गर्लफ्रेंड बरोबरच्या भांडणापासून बॉसला शिवाय देण्यापर्यंत सगळं लोक मन मोकळं करायचे आणि व्यक्त व्हायचे. त्यासाठी रांग असायची फोनची. त्यामुळे प्रत्येकाला बोलायचं आहे, व्यक्त व्हायचंय. मुद्दा बघा किती भारी आहे की इतकं धकाधकीचं धावपळीचं जीवन आहे, इथे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कोणाचं कोणाला ऐकायला वेळ नाही. आणि मी अशा नोकरीत आहे जिथे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी ट्यून करतात, तुमचं ऐकण्यासाठी ट्यून करतात. आई जर पटकन काही सांगत असेल मला, तर आईला मुलगा म्हणतो थांब जरा 2 मिनिटं काम आहे, तो ऐकून घेत नाही पटकन, तो त्याच्या कामात असतो. पण तोच कधी कधी त्याला म्हटलं जरा तुझ्या कामाचं ऐक रे, तर तो आम्हाला ऐकण्यासाठी ट्यून करतो. हे फार मला वाटतं ताकद आहे की इथे कोणालाही कोणाचं ऐकायला वेळ नाही, पण लोक आम्हाला ऐकण्यासाठी ट्यून करतात. आणि ज्या प्रकारात आता सध्या क्रिकेटचा संदर्भ निघाला आणि आपण काल जे सेलिब्रेशन झालं, सेलिब्रेशन व्यक्त होत की पद्धत काही बदलत चालली आहे का? कारण की आपण सेलिब्रेट करताना कोणातरी त्रास होते किंवा आता FC रोड काय होतं आपल्याला माहितच आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे. त्याचं कधी समर्थन होऊ शकत. पोलिसांच्या गाडीवर उभारून नाश्ते लावणं करून तुम्ही कसं नाचताय? काय म्हणजे तुम्हाला खूप आनंद झाला ही मी समजू शकतो. T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हाही तेच. आणि त्या विडंबना देखील किती भयंकर आहे सगळं. नाशिकमध्ये या सेलिब्रेशनच्या निमित्तानं आग लागली फटाक्यांमुळे, आणि पुण्यात नाचता नाचता काय कुठला तरी वाद झाला म्हणून एका टोळक्याने एका तरुणाला मारहाण केली. चाकू घेऊन येतात ते सेलिब्रेशनला. तुम्ही भारतीय म्हणून नाचता आहात, भारत जिंकला म्हणून नाचता आहात, आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे तुम्ही विसरून गेलात. भारत जिंकलाय म्हणून तुम्ही सेलिब्रेशन करताय, काहीतरी वाद होतो तिथे तुम्ही भारतीय म्हणून एकमेकांना सॉरी म्हणून थांबवू शकत नाही, तिथे मानहानी करताय. देशाच्या विजयात सेलिब्रेशन सुरू आहे की नाही, आणि तुमचा तिथे वाद होतो, हे चूक आहे ना. आणि मी एक नेहमी असं म्हणतो की तुम्हाला विजयाचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, पण त्याची एक पद्धत आहे आणि अपयश पचवता आलं पाहिजे. पण हे जे आपण म्हणतो ना की राक्षसी सेलिब्रेशन आहे, हे काही मान्य नाही. छान नाचा, मजा करा, पण हे असं काही करू नका, ते बरं नाही दिसत. आणि काय होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून पटकन व्हिडिओज व्हायरल होतात आणि इतकी तुंबलेली माणसं आहेत, कमेंट्समध्ये ते पुन्हा ते माझ्या गावाची बदनामी सुरू होते, असं होतं ना. बरोबर. तर असं नका करू, म्हणजे मी खरं सांगतो की असं करू नका. आणि हा उन्माद तसं काही बरा नाही. नाचलं पाहिजे, सेलिब्रेशन झालंच पाहिजे. मलाही खूप आनंद झाला, माझी इच्छा होती की मी घरून निघावं, FC जावं, पण याच्या आधीचं सेलिब्रेशन पाहिल्यानंतर नाही होत हिंमत. चुकून माझा कोणाला धक्का लागला असता तर मी आत्ता इथे नसतो. हे भीतीदायक आहे सगळं. त्यामुळे नाच गाणं झालंच पाहिजे, पण ते मर्यादित. फार सुंदर सुविचार आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा. बरोबर. आपण आता एक रेडिओ बद्दल आणि याच्याबद्दल बोललो, तर मला व्हॉइस आर्टिस्ट, की रेडिओवरती जे काही आम्ही ऐकतो ते फक्त एक आवाज, आणि आम्ही आवाजाच्या प्रेमात असतो, त्या माणसाच्या. तो माणूस आहे फक्त आवाजातून आमच्यापर्यंत पोहोचतो. पण हे एक इंडस्ट्री आहे व्हॉइस आर्टिस्टची. तर त्याच्याबद्दल जरा मला माहिती सांगाल की म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट तयार कसे होतात, काय काम करायला पाहिजे? मी पर्सनली व्हॉइस आर्टिस्ट नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे. पण RJ आणि व्हॉइस आर्टिस्ट त्यात फरक काय? नाही, कसं असतं की आता वन डेचा बॅटर आणि T20चा बॅटर, हा जो फरक आहे ना, म्हणजे फॉर्मॅटचा फरक आहे. आर्जेइंग हा एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हा एक वेगळाच फॉर्मॅट आहे. ओके. संबंध त्यांचा आवाजाशीच आहे,
शब्दांशी आहे, उच्चारांशी आहे, मॉड्युलेशनशी आहे, चढ उतारांशी आहे, पण माध्यम वेगळं आहे. तुम्हाला एक स्क्रिप्ट असते, ती तुम्हाला वाचायची असते किंवा तुम्हाला तिला व्हॉइस करायचा असतो आणि आम्हाला मुद्दा असतो, बातमी असते, त्यावर आमची मतं असतात आणि ती बातमी असते. हा फरक आहे. मग मला माहिती नाही हे संयुक्तिक ठरेल की नाही उदाहरण, पण वन डे बॅटर आणि T20 बॅटर फरक आहे. काल रोहित खतरनाकच खेळतो, अजूनही खेळतो, पण T20 मध्ये मात्र तो आता नाहीच आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तो कॅप्टन नाही, तिथे सूर्या यादव कॅप्टन आहे. सो या बॅटरमध्ये सुद्धा फरक आहे. तसंच याच्यामध्ये पण फरक आहे. पण मी काही व्हॉइस ओव्हर्स केलेले आहेत जाहिरातींसाठी, आमच्या इन हाऊस जाहिरातींसाठी केलेले आहेत. तर तुम्हाला त्याचं मॉड्युलेशन आणि या सगळ्या गोष्टी माहिती असते तर ते होतं. आणि रेडिओवरती बोलताना तुमचा आवाज फार चांगलाच पाहिजे, म्हणजे चांगला असावाच असं नाही, पण तो काही बरा नसला तरीही माझ्या मित्राचा आवाज बरा नाहीये म्हणून मी त्याशी बोलून टाळतो का? नाही. त्याला चिडवेल कदाचित मी, पण ती वेगळीच गोष्ट आहे. पण तिथे तुमची भाषा फारच प्रमाण पाहिजे असं पण काही नाही. किंवा मला पटकन कोल्हापूरच्या माणसाचा फोन आला, त्याशी मी कोल्हापुरी लँग्वेज बोलायचा प्रयत्न केला, त्याला तर बरं वाटतंय की. बरोबर. त्याला पटकन म्हटलं नाथ खुळा गणपती बुळा, ते खुश होत आहे की. बरोबर. हा जो मुद्दा आहे ना, हा पर्सनल कनेक्टचा मुद्दा आहे. पण व्हॉइस ओव्हरमध्ये किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तुम्हाला स्क्रिप्ट आहे आणि तुम्हाला ती कशी सादर करायची, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा, याचं एक वेगळं ट्रेनिंग लोक देतात आणि त्या पद्धतीने तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होऊ शकतात. त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आरजे म्हणून काम करताना आपला आवाजाची जर काळजी घ्यावीच लागत असणार आहे किंवा काही व्यायाम वगैरे असं काही नाही, मी खरं सांगतो, म्हणजे करतात आमच्याकडे काही मंडळी आहे की ते आवाजाचे व्यायाम करतील, आवाज जपतील. पण जर आवाज ही तुमची निसर्गदत्त देणगी आहे तर ती कधीतरी घसा आमचाही बसणार आहे. बरोबर. तेलकट तुपकट खाणार आहोतच, खवय्ये आहोतच. त्यामुळे होऊ शकतो, आवाज बसू शकतो, त्रास होऊ शकतो. पण त्रास झाल्यानंतर तुम्ही लोकांना हे म्हणतात ना की यार काल ना खूप तेलकट खाल्लं, मिसळी बरोबर चिप्स पण खाल्लं, त्यात लस्सी प्यायलो आणि वरतून पाणी प्यायलो, सर्दी झाली, घसा बसला, काय कर. प्रेमानं एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेज करते, अरे दूध हळद घे ना. पण तुमचा आवाज बसतो, तुमचाही बसतो, तो नॉर्मल होतो. पण निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट आपण जपली पाहिजे, ती किमान जपली पाहिजे. तसंच आवाज निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि त्यामुळे ती आपण जपली पाहिजे, उगीच तिची वाट नको लावायला. सो तेवढं असतं. मी आईस्क्रीम खात नाही, कोल्ड्रिंक फार क्वचित पितो, थंड टाळतो, तर ते आपोआप होतं. पण आम्ही ऑलमोस्ट माझ्या माहितीचे सगळेच आरजेस खवय्ये आहेत. आम्हालाही सर्दी पडसं होत असतं, आवाजावर परिणाम होत असतो, पण तोही नॉर्मल होत असतो. आणि मोठमोठे गायक सुद्धा आपण पाहिलेत तर ते किती खवय्ये आहेत, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्यांचा आवाज जो आहे तो आहे. बरोबर. अर्थात ते त्यासाठी रियाज करणं, त्याच्यावरती काम करणं त्यांचं सतत चालू असतं. आमचंही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुरूच असतं, असं आहे. पण मग असं कुठले व्यायाम तुम्ही जे करता स्पेसिफिक असे सांग? नाही, मी पर्सनली काही व्यायाम करत नाही. ओके. मी पर्सनली काही व्यायाम करत नाही. मला असं वाटतं की तशी गरज मला वाटत नाही. ही सगळी भगवान की देन. हा, भगवान की देन, आई बाबा की देन है. कारण हा, म्हणजे मी पर्सनली असा कुठला व्यायाम करत नाही. ते त्यात काय बोलायचं नाही. अरे हा, सकाळी उठतो मग मी जरा मिठाच्या पाण्यानं हे करतो, रात्री दूध आधीशिवाय मी झोपत नाही, मी काय. पण ते केलं तर फायदा आहे 100%. कंठसुधारक वटी घेतली तरी थोडा आवाज असा होतो की नाही, आपला होतो ना. पण परमेश्वरानं देताना जरा बेस दिलाय आवाजाला, बस की. आता काय त्याला किती अजून तुम्ही जे मिळाले त्यात समाधानी राहूया. खराब व्हायच्या मार्गावर आला की मग जरा वट्या खाऊ, दूध हळद घेऊ, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू. आत्ता बरं आहे. पण काही लोक करतात हा, त्यांचा आवाज जरा बरा नसेल म्हणून करतात. कसं आहे, एखाद्याला व्हॉइस आर्टिस्ट बनायचंय तर त्यांनी सुरुवातीला काय करायला पाहिजे? या इंडस्ट्रीमध्ये असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की एंट्री मिळत नाही. कारण की काय होतं की सुरुवातीला जे इस्टॅब्लिश्ड आहे त्यांना प्रेफरन्स दिला जातो, संधी पण मिळत नाही कारण की आवाज व्यवस्थित नसतो वगैरे. तर बेसिक काय करायला पाहिजे? एक तर तुम्ही जास्तीत जास्त ऐका, वाचा,
भाषा विकास करा, वाणी विकास करा आणि हळूहळू याच्यामध्ये तुम्ही स्थिरावणार, नक्की स्थिरावणार. हे क्षेत्र खरंच खूप मोठं होत चाललंय, तर स्थिरावणार. त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. गुगलचे बचके कहा जाओगे, सगळं तुम्हाला तिथे मिळतं. पण मी सांगेन की कोणाशीही काही मिळाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. अमुक फी तुम्ही आधी भरा आणि मग या, ऐसा नाही करणे करे बाबा. जिथे या क्षेत्रामध्ये पण अशी काही मंडळी आहेत, सो जेन्युइन जी मंडळी आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्कात जर आलात आणि तिथे हळूहळू तुम्ही कामाला सुरुवात केली तर एक दिवस तुम्ही पण एस्टॅब्लिश्ड व्हाल. पण झाल्यानंतर नवीन येणाऱ्या माणसाचा रस्ता बंद करू नका. जो तुम्हाला एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रवास करावा लागला, त्यात ज्या अडचणी आल्या त्यात नवीन एखाद्याला होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर, हो की नाही? बराच होतं की ते स्ट्रगल करताना ते इस्टॅब्लिश झाले स्ट्रगल करत की ते नंतर पुढच्यांचे रस्ते बंद करतात. ते काय, अच्छा आता तू मला शिकवणार का, असं जे होतं ते अजिबात करू नका. आणि प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. मग अशी मी आपल्या बिहाइंड द कॅमेरा गप्पांमध्ये सांगितलं की AI बद्दलचा वापर मला माझ्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान असणाऱ्या जेन्झीजकडनं मी शिकलोय. तर रोज तुम्ही कोणाकडनं काही ना काहीतरी शिकत असतातच, असं आहे. म्हणजे नवीन मुलासाठी आपल्याला व्हॉइस आर्टिस्ट झालं, RJ बनायचंय, तर त्यासाठी एंट्री कशी मिळते, की कुठे काय करायचं, अप्लाय करायचं काय? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही छान उत्तम बोलू शकतात, RJ जसं बोलतात किंवा जे विषय मांडतात त्यापेक्षा उत्तम मी मांडू शकतो किंवा शक्य असं वाटत असेल तर एखाद्या रेडिओ स्टेशनमध्ये तुम्ही इंटर्नशिप करू शकतात. आणि तुमच्यामध्ये स्पार्क असेल, तुमच्यामध्ये जर सिनियरला जाणवलं की नाही यार इसमें कुछ बात है, तर तुमची इंटर्नशिप कंटिन्यू पण होते आणि जशी जागवेल तशी तुम्हाला ते तिथे बोलावतात, असं असतं. माझ्या समोर असे काही इंटर्न्स आहेत जे आज प्रथितयश रेडिओ जॉकीसुद्धा आहेत. त्यामुळे संधी मिळते, पण थोडीशी वाट बघावी लागते, कारण इथे मुळातच जागा कमी असतात. कारण एका रेडिओ स्टेशनमध्ये 4 रेडिओ जॉकीज असतात आणि 5-6 रेडिओ स्टेशन्स आहेत. सो जागा आहेतच किती मुळात. आणि मी असं म्हणतो की जर तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्ही चांगल्या कल्पना मांडू शकतात, तुम्ही उत्तम लिहू शकतात, तर त्याची पण रेडिओला खूप गरज आहे. प्रत्येक वेळी चेहरा व्हायलाच हवा असं नाही, त्याच्या मागे सुद्धा राहून तुम्ही चांगलं काम करू शकतात आणि संधी मिळेल तेव्हा. आता खूप नाही म्हणणार, पण अशी काही मंडळी आहे जे आमच्याकडे कधी कधी स्कोर अपडेट्स किंवा वेदर अपडेट किंवा ट्रॅफिक अपडेट यासाठी वेगळी लोक समजा असतील, तर ती बोलणारी मंडळी ज्यावेळी आम्ही त्यांना कधी ऐकतो तर आम्हाला असं वाटतं की किती छान पद्धतीनं तो प्रेझेंट करतो किंवा प्रेझेंट करते. सो त्यांनाही संधी मिळू शकते नाही असं. पण इंटर्नशिप पासून तुम्हाला ती सुरुवात करावी लागते. मुळातच येताना डोक्यात ठेवून येऊच नका की मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे. ओके, रेडिओत मला यायचंय आणि तिथे आल्यानंतर मी हे करू शकतो का याचा विचार करा. कारण खूप लोक मला म्हणतात, अरे मी फार गप्पा मारतो, मी फार बोलतो, मला RJ व्हायचंय. तसं नाही. म्हणजे मला फार उत्तम पद्धतीनं कात्री चालवता येते म्हणून मला डॉक्टर नाही होता येणार. बरोबर, असं आहे की मी घरचं मिक्सर रिपेअर करतो म्हणजे मी काही इंजिनियर नाही होणार. छोटी छोटी उदाहरण आहेत. मी फार छान बोलतो, मी लगेच जॉब व्हायला पाहिजे असं नाही, पण तू छान बोलत असताना खूप क्रिएटिव्ह काहीतरी करतोयस किंवा काहीतरी छान जमतंय तुला, तर जो बोलतो त्याला सुद्धा तू सपोर्ट सिस्टम होऊन त्याचा EP प्रोड्युसर होऊ शकतो की. बरोबर, असं आहे. आणि मग संधी मिळायला व्हायला काही हरकत नाही. आधी बघा, एक्सप्लोर करा आणि मग आपल्याला काय करायचं त्यामध्ये. बरोबर, प्रोग्रामिंगचे पण वेगळे डिपार्टमेंट आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे तुम्ही आधी तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला. बाहेरून आपल्याला माहित नसतं माहिती, आपण ते डोक्यात ठेवून जातो. आणि अर्थात त्यात दोष कोणाचाच नाहीये. बाहेरच्या माणसाला फक्त रेडिओ जॉकी माहिती असतो, पण आमची आज किमान 12-13 लोकांची टीम आहे, त्यात आम्ही 3च रेडिओ जॉकी आहोत. मग इतर लोक काय करतात ते जर तुम्ही छान पद्धतीने करू शकत असेल तर त्यात तुमचं उत्तम करिअर होईल ना. करायचं झालं तुम्हाला तर असं पण आहे. त्यामुळे ते माध्यम नीट समजून घ्या, हे डोक्यात ठेवून जाऊ नका. म्हणजे जसं की कोणी असं शाळेच्या पहिल्या दिवशी ठरवून जात नाही ना की मेरे को यही बनने का है. तो म्हणतो अरे आपलं गणित बरं आहे तर आपण यात काहीतरी करूया, आपल्याला सायन्स आवडतं यात आपण काहीतरी करूया, अरे आपल्याला उत्तम चित्रकला जमते तर आपण त्यात काहीतरी करूया. ते नंतर डेव्हलप होतं ना. आधी तुम्ही माध्यमात तर या, मग बघा तुम्हाला काय जमतंय काय नाही, तर ते होतं किंवा तसं होऊ शकतं असं मला वाटतं. बरोबर. एक तुमचा RJ बंड्या व्यतिरिक्त आणखी कुठलाचा फेवरेट RJ म्हणजे मराठीत, हिंदीत, इंग्लिश? नाही, असं खूप लोक आहेत. आता कोणाकोणाचं नाव घ्यावं.
बेस्ट वन. कारण माझ्या स्टेशनची पण माणसं मला आवडतात, इतर स्टेशनची पण मला आवडतात. आणि आता मी बांधलो गेलेलो आहे, त्यामुळे असं पटकन कोणाचं नाव घेऊन ते उगीच क्रॉस प्रमोशन असं होईल. पण आहेत मुंबईतली माणसं आहेत, पुण्यातली सुद्धा माणसं आहेत जे माझे आवडते रेडिओ जॉकीज आहेत. दिल्लीची पण काही लोक आहेत. आणि एक अशी आवड नाही आहे, त्यामुळे वेगळ्या कारण काय ते वेगळ्या पद्धतीनं बोलणारी माणसं आहेत. म्हणजे जर मला नवाजुद्दीन सिद्दीकी आवडतात तर पंकज त्रिपाठी पण आवडतात, अनुपम खेरही आवडतात, मला अमिताभ बच्चन पण आवडतात, मला राजकुमार राव पण आवडतो. प्रत्येकाचा जॉनर काहीतरी एक पार्ट आवडत असतो. जॉनर वेगवेगळा प्रत्येकाचा. तर विकी कौशल मला प्रचंड आवडतो, ज्या पद्धतीने तो बायोपिक करतो. आणि मराठीमध्ये तर सगळेच म्हणजे माझे तर सगळेच लाडके आहेत, म्हणजे आवडतातच, कारण त्यांच्याशी आम्ही नेहमी भेटत असतो, चांगलं रिलेशन आहे. मग कुठले नाव घ्या तुम्ही, म्हणजे सुबोध दादा असेल, स्वप्नील जोशी असतील, सिद्धार्थ जाधव, कोणी नावं घ्या. हिरोईन्समध्ये आता हिरोईनची नाव घेतली परत परवड होते सगळ्याच. तर हे सगळे आवडतातच. तर तसंच आरजेच्या बाबतीत पण आहे की प्रत्येकाचा जॉनर वेगवेगळा आहे. कोणी खूप मस्तीखोर आहे, कोणी खूप मॅच्युअर्ड बोलणार आहे, कोणी फार उत्तम सल्ले पण देणार आहे. कोणाची मतं मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा ना आरजेसनी त्याचं मतही नोंदवायचं असतं, तर कधी कधी नाही चालत मेंदू की अमुक विषयावरती आपण काय मत नोंदवलं पाहिजे, पण तोच टॉपिक सगळीकडे चालू असतो कारण तो शहराचा हॉट टॉपिक असतो. मग आपण सहज ट्यून करून ऐकतो की अच्छा ही काय बोलते किंवा हा काय बोलतो, जरा ऐकूया. आणि मग कळते की अरे यार ये सही टेक, हे आज मला काही जमलं नाही, असं होतं. आणि हे प्रामाणिकपणे मान्य करण्यात काही चूक नाही असं मला वाटतं. त्यामुळे सार्कॅझम पण हो अनेकांचा असतो. त्यामुळे आहेत अशी 5-6 नावं आहेत जी मला प्रचंड आवडतात. माझ्या स्टेशनची पण आहेत, माझ्या बाहेरच्या ब्रँडची पण लोक आहेत. आणि मला असं वाटतं की ती रेडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाला आवडणारीच नावं आहेत, त्यामुळे त्यात वेगळं सांगण्याची काही गरज नाही, असं आहे. रेडिओच्या त्यातले तुमच्या आतापर्यंत सगळ्या करिअरमध्ये मला सगळ्यात असा बेस्ट मोमेंट कुठला होता? रोजचाच मोमेंट करता बेस्ट असतो. हे फार काय म्हणतो आपण त्याला, डिप्लोमॅटिक आन्सर. रोजच नवीन, रोजच भारी. पण मी खरं सांगतो की कुठलाही शो मी करताना तो माझा पहिला आणि शेवटचा शो म्हणूनच करतो. हेच आम्हाला सांगितले की हा तुमचा पहिला आणि शेवटचा शो असू शकतो. पण मी सोलापुरात असताना ना मला अजूनही तो किस्सा आठवतो. सोलापूरवरून रात्री मुंबईला ट्रेन जाते, सिद्धेश्वर एक्सप्रेस नावाची. आणि तो जुना काळ होता आणि तेव्हा मोबाईलला हेडफोन्स लावले की त्याचा स्पीकर ऑन केला की त्याच्यामध्ये रेडिओ लागायचा. एक 2-4 फौजी भाई आम्हाला तिथे बसलेले होते. त्यांच्या बाजूला एक मुलगा बसला होता, 15-16 वर्षांचा असेल मे बी. माझा शो होता संध्याकाळी 5 ते 11, संध्याकाळी 5 ते रात्री 11. त्यात 9 ते 11 ह्या वेळेला कन्फेशन असायचं की दिवसभरात कोणा दुखावलं किंवा तुम्हाला काही कोणाची माफी मागायची आहे तर मला फोन करून सांगा. तर मला असंच एक रॅन्डम फोन आला आणि तो थोडासा रडत होता. तो म्हणाला की मला सॉरी म्हणायचं. कोणाला? मला भावाला. भावाला का बरं? मी आज त्याला मारलं. म्हटलं चूक केलं. का बरं मारलं? तर तो आईला उलटं बोलला म्हणून मी मारलं. मोठं कोण? तो म्हणाला मी मोठा, तो लहान. म्हटलं तसं बरं केलं, पण मारहाणीचं मी काही समर्थन करत नाही, पण आईला उलटवलं ठोकलाच पाहिजे की मोठ्या पण लहान भावाला मारलं काय असं त्या क्षणी. तेव्हा मी बऱ्यापैकी अल्लड होतो, पण असं चुकीचं आहे ना. म्हटलं पुढे काय आलं? त्यामुळे मला तर सॉरी म्हणायचं. म्हण की मग. पण अजून एक काम आहे म्हणाला. म्हटलं काय? जसंही मी त्याला मारलंय तर दुपारपासून तो घरात नाहीच आहे. तो सापडत नाही. आम्ही त्याला खूप शोधतो, सापडत नाही. म्हटलं मग तू मदत घे पोलिसांची वगैरे. ते करतोच म्हणे मी, पण मला त्याला सॉरी म्हणायचं आहे. रेडिओ मला चांगलं माध्यम वाटलं की मी त्याला आवाहन करेन आणि तो कदाचित येईल म्हणून. त्याच्यापर्यंत ही बातमी तुम्ही रेडिओवरती प्रसारित करा असं म्हणून त्या कन्फ्युजनमध्ये त्याने तो बोलला. आणि ते फौजीबाई ज्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये ते ऐकत होते तिथे तो 15-16 वर्षांचा मुलगा ऐकत होता रेडिओ. हा योगायोग आहे. हा होतो तुमच्या एवढ्या वर्षांच्या काळामध्ये, होऊ शकतो. योगायोगाने त्यानं ते ऐकलं. त्याचा भाऊच बोलत होता, तो भाऊ रडत होता, तो सॉरी म्हणत होता, आई काळजी करते असं तो म्हणत होता. आणि मग मी त्या मुलाला म्हणालो, समजा बाबा मला माहित नाही तू ऐकतोय ना ऐकत कुठेच मला माहिती नाही, तू रागात आहेस,
रेडिओ तुझा ऐकण्याचा काही संबंधच नाही आता असं मला वाटतं. पण जर तू ऐकत असशील तर तुझी आई तुझी खूप काळजी करते. भाऊ तुला सॉरी म्हणतो. तो त्या ट्रेनमधनं तडक उठला आणि घरी गेला. दुसऱ्या दिवशी ते कुटुंब भेटायला आलं मला. वा. हा असा एक एक्सपिरियन्स जो आयुष्यात मी कधी नाही विसरू शकत. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, जसं मी तुम्हाला अगदी खड्ड्यांपासून सांगितलं ते. पण हे इतकं भारी होतं. आणि हा असा एखादाच प्रसंग तुमच्या वाट्याला येतो. हा म्हणजे तुम्ही वर्ल्ड कपची ट्रॉफी एकदाच उचलता, तसंच आहे. बाकी गल्लीतल्या टुर्नामेंट जिंकत असतात बऱ्याच. तर असा हा एक एक्सपिरियन्स जो मला तिथे आला. सुदैवानं त्यानं ते ऐकलं. तो घरी गेला. त्या घरात आनंद झाला, आनंद आला सुद्धा. आणि मलाही बरं वाटलं की यार कभी मैं लाईफ में इंटरव्ह्यू दूंगा तर असा एखादा किस्सा मला सांगता येईल. तर ही पण रेडिओची एक ताकद आहे. सगळ्यांसाठीच ते फार भारी होतं. खूप सारे फोन कॉल्स येतात आणि लोक म्हणतात की आज माझ्या मनात आहे तेच तू बोलतोयस. त्याचा कधी कधी त्रासही होतो, पण करतात फोन लोक, असे अनुभव येत असतात. पण हा एक इमोशनल किस्सा होता. बाकी ज्यावेळी नाशिकला होतो त्यावेळी मी ते हलका होले जे करायचो तेव्हा रेडिओवरती मला भाऊ मानलेल्या एक ताई होत्या आणि त्यांची मुलं 10वीला होती, अभ्यास करत नव्हती. मग मामाने सांगितलं की अभ्यास कर म्हणून. चांगला अभ्यास त्यांनी केला. आणि मी मार्चमध्ये त्यांच्या एक्झाम्स होत्या काहीतरी, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानच ते शो सुरू झाला. आणि मग ते एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट लागल्यावर त्यांचा जुलैमध्ये फोन आला होता की 76% पडले तुझ्या भाच्याला. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे, पेढे घेऊन या. आल्या नाही त्या, पण असे बरेच किस्से आहेत. त्या हलका होलेमध्येच मला एक फोन आला होता आणि एक चेअरमन बोलत होते बिल्डिंगचे. ते म्हणाले की आमच्या बिल्डिंगच्या खाली किराणा दुकान आहे. त्यांना किराणा दुकान सुरू करण्याआधीच आम्ही त्याला सांगितलं की तू कुठल्याही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करायची नाही म्हणून. तर तो रेडी झाला. पण नंतर त्यानं तिथे तंबाखूजन्य पदार्थ ठेवायला सुरुवात केली. मग टाळकी येतात, टाइमपास करतात, शिवीगाळ करतात. बरं ती आम्ही राहतो, खूप वेळा सांगितलं, पण आता ते प्रकरण हाताबाहेर गेलंय. थुंकतात आणि त्रास होतो त्याचा. मी म्हटलं की ठीक आहे, सोसायटी कुठली, तुम्ही कुठे राहतात. तिथे त्यांना ठेवून गेलं होतं किराणा दुकानदारानं. मी म्हटलं हे जर तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगमध्ये जर कोणी केलं असतं तुम्ही काय केलं असतं. या एका वाक्याचा परिणाम झाला आणि तो त्यांच्याकडे जाऊन सॉरी म्हणून आला. त्यांनी ती विक्री बंद केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला. ही सक्सेस स्टोरी. हे असे 2-4च किस्से घडतात आणि घडलेले किस्से. बाकी किस्से बनवण्यात पण आम्ही माहीर होतो. गोष्टी बनवण्यात आणि गोष्टी सांगण्यात पण माहीर होतो. पण हे मात्र घडलेलं आहे. 1-2-4 गोष्टी त्या नाही विसरतात आणि या इंटरव्ह्यूमध्ये रिपीट होतात. कारण या जशा तशा मी त्या प्रत्येक वेळी सांगत असतो. हे विसरता शक्य नाही. खास आठवतं. लकी फील होतं. हा, असं वाटतं की यार कुछ तो बदला आहे. तर भारी वाटतं. कोणतरी आयुष्यावरती आपल्या बोलण्यावर परिणाम होतो ना गोष्टीचा. म्हणजे तोच खड्ड्यांचा किस्सा मी जो म्हणालो, अरे मी काल गेलो असतो, असा जो तो म्हणाला. नंतर माझ्या अंगावर आत्ताही शहार आला की तुम्ही पटकन असं कोणतरी म्हणता आणि मग तुम्ही फोन करता आणि पुढच्या 4 तासात त्याच्यावरती कार्यवाही होते. कितीतरी लोक त्या खड्ड्यामध्ये पडली असतील हो, किंवा तिकडनं जीव मुठी धरून जात असतील. पण तुमचा एक फोन कॉल तर नशिबानच होत. मी तेच म्हणतो ना की कोणाचं कोणाला ऐकायला वेळ नाही. इथे तुम्हाला ऐकायला लोक ट्यून करतात, हे महत्वाचं आहे. माझा एक PR मित्र आहे जो मुंबईवरनं येतो की वेगळ्या कॅब्समध्ये, आणि पुण्याचा जर कोणी कॅबवाला असेल त्याला तो विचारतो रेडिओ चालू असेल तर, भाई पुण्यात रेडिओ ऐकतात का तुम्ही. तर तो म्हणतो की हो ऐकतो की. कोणाला नाही ऐकतात. त्यात तो 2-3 नावं घेतो. त्यात तो माझं नाव नेहमी घेतो. त्यामुळे मग तो नेहमी मला सांगतो की आज मी विचारलं, त्यांनी तुझं नाव घेतलं, मग आणखीन 1-2 नावं घेतली. म्हटलं आता असं थोडीच आहे की माझाच पिक्चर लोक बघतील. इतर हिरो हिरोईन्स आहेत की. पण मला बरं वाटतं की जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या कामाची पावती देतात. सो असे एक्सपिरियन्सेस आहेत. ते काय सांगायला बसलो की खूप आहेत. भूक लागली म्हणून डबा आणून देणारे असतील. सोलापुरात घरच्या जेवणाला पारखा झालो होतो म्हणून माझ्यासाठी खास मिसळ बनवणारे काकू आहेत. या सगळ्यांची मी वर्ल्ड रेडिओ डेला बोललो. तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या की मी नाशिकचा आहे, मला मिसळ प्रचंड आवडते, म्हणून मग याच्यासाठी मिसळचा भेद करा. काही घरात गोडधोड म्हणलं तर ते आणून द्या, आमंत्रण द्या. असं खूप घडतं. पुण्यातही घडतं रादर, कुठेही. त्यामुळे रेडिओवरती प्रेम करणारी माणसं आहेत. त्यामुळे अपना तो चल रहा है, अच्छे से चल रहा है.
हा तुमच्यामुळे जरा रेडिओची एक वेगळा पैलू आम्हाला समजून घ्यायला नाही. आणि मुळातच या माध्यमात इतक्या वर्षांपासून असल्यामुळे ना इतके अनेक त्याला कंगोर आहेत, अनेक पैलू आहेत. बरं आत्ता बोलतोय आपण इंटरव्ह्यू मध्ये सगळंच गोडगोड गोडगोड बोलतोय, पण सगळंच गोडगोड असत नाही. नाही हा त्या बाजूकडे आपण येणारच होतो की अच्छा यायचं सगळे जरी गोड बाजू झाली गेली, नोकरी गेली म्हणजे. बोला. आता बऱ्याचदा बोलताना डॉक्टर असू द्यात किंवा कुठल्या न्यूजपेपरचे संपादक असतील, सगळ्या याच्याशी वेगवेगळ्या सेक्टरच्या लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की जसं पुरुषांसाठी ते सेक्टर आहे तसं महिलांसाठी नाहीये. म्हणजे सगळेच एक म्हणून नाही, सगळे त्या क्षेत्रातले कोणी दिग्गज आले ते सांगतात, पण सगळे बोलतात फक्त ऑफ कॅमेरा असताना की हा प्रॉब्लेम होतोच. काही तर महिला स्वतः आहेत की हा तर थोडाफार प्रॉब्लेम होतोच, आणि त्यांना एक एक्स्ट्रा गोष्टी पण बघावं लागतं की घर आहे, मुलं आहेत. तर रेडिओ महिलांसाठी कसं? तुम्ही कोणाला प्रश्न विचारताय? मला? हा अहो आमच्या सुप्रीम बॉस महिला आहेत. नाही म्हणजे मी त्या याने नाही बोलतो, पुढे सांगतो. सुप्रीम बॉस महिला आहे. मी आता जे रिपोर्ट करतो ती एक महिला आहे. त्यानंतर आमचे तिच्या पुढचे बॉस ते तर पुरुष आहेत, पण त्याच्या पुढच्या आहेत त्याही महिला आहेत. तर रेडिओ काय धमाल माध्यम आहे हो, खूप धमाल माध्यम आहे. इतर क्षेत्रांचं मला माहित नाही. आणि आम्ही काम करतो शहराच्या ऑफिसमध्ये, ते पुढे वरती काय असतं त्याबद्दल काही तितकंसं माहिती कधी जाणं येणं होत नाही, पण धमाल माध्यम आहे. कुटुंबासारखं काम करतो आम्ही. म्हणजे जर कुणाला बरं नसेल, एखादी सहकारी महिला आहे तिला बरं नसेल, तिला काही अडचण असेल, तर तिची कामं आम्ही आनंदानं करतो. त्यात काही गैर नाहीये. कुटुंबासारखंच होतं. मी नसेल जागेवरती तर ती सुद्धा आनंदानं करते, सुरक्षित आहे, त्यात काही स्पर्धा नाही. आणि मी याच्या आधी जिथे होतो तिथे सुद्धा माझी बॉस एक स्त्री होती. उलट तिनं खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं, आणि आत्ताची बॉस पण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेते. मुळात आमची ऑर्गनायझेशनच लीड करतात एक लेडी आहेत. तर त्यामुळे कुटुंबासारखं आहे, याच्यात काही स्पर्धा वगैरे असं नाहीये. आणि मी पुन्हा सांगतो, स्त्री असू देत पुरुष असू देत, ते तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या वृत्तीचा भाग आहे तो. असं काही नाही. म्हणजे मला कधीच जाणवलं नाही की अरे आपण म्हणजे स्त्री की पुरुष, अजिबात नाही. तो त्या व्यक्तीच्या स्वभावाचा भाग आहे, लिंगाचा नसतो तो भाग. सुरक्षित आहे, धमाल मस्ती मजा आहे, वाद भांडणं सुद्धा आहेत. मग ती काय सगळ्यांबरोबर होत असतात ऑफिसात. ते फ्लोअरवरती तर क्रिएटिव्ह क्लॅशेस आपण ज्याला म्हणतो ते चालूच असतं, पण महिलांसाठी अडॅप्ट करायला पण ओके. अगदी काही त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. ते मी पुन्हा सांगतो ना की कुटुंबासारखं आम्ही असतो. रेडिओचं काम मात्र सिरियसली करत असतं. ते शोज आणि इतर ऍक्टिव्हिटीज आमचे जास्त ते सिरियसली होत असतात. आणि उलट आमच्याकडे महिलांची संख्या लक्षणीय आहे. असं काही नाही की महिला नाही आहेत म्हणून. महिलांची लक्षणीय संख्या आहे. बऱ्याच वेळा तो फॉर्मॅट 2 फिमेल जॉब 2 मेल जॉब असा असतो. असाही असतो की अगर 2 रेडिओ जॉकी मेल आहे तर 2 फिमेल असतील तर बरं राहील. कधी व्हॉइस ओव्हरला, कधी कुठल्या ऍक्टिव्हिटीला, कारण क्लायंट हे वेगवेगळे असतात ना. म्हणजे अमुक एखादं प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी तिथे फिमेल आरजे जास्त फिट आहे, तर तीही तुमच्या स्टेशनमध्ये असणं गरजेचं आहे ना. तसं बरोबर तसं आहे. आणि या कम्प्लीट इंडस्ट्रीमध्ये कुठलीही जर आणखी एखादी गोष्ट जर तुम्हाला सुधार वाटतो की हे व्हायला पाहिजे, असं आहे का कुठलं काही पार्ट की जर इम्प्रूव्ह झालं तर आमची इंडस्ट्री आणखी ग्रो होणार? लोकांनी जास्तीत जास्त रेडिओ वापरून घेतला पाहिजे, रेडिओचा यूज केला पाहिजे लोकांनी. मला असं प्रामाणिकपणे वाटतं. अच्छा, कन्झ्युम नाही फक्त यूज केला पाहिजे. कारण रेडिओ असं सशक्त माध्यम आहे ना की तुम्ही त्याच्याकडे डायरेक्ट पोहोचू शकता. बरोबर. मग त्याला तुम्ही वापरून घ्या ना पटकन. म्हणजे आम्हाला ऍड द्या. नाही ऍड नाही हो, ऍड तर येतीलच. लोकांनी त्याला वापरून घ्या. इन सेन्स कसं आहे की म्हणजे अमुक ठिकाणी असा इश्यू मला दिसतो. ओके, बघ ना काय करता येते का तुला, जमते का? अहो मला त्या माणेर बावधनवरून एकदा फोन मेसेज आला होता, सापडेल मला, मी त्याला पिन करायचं विसरलो. 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे, त्यांच्या लेकीला शाळा सोडायला जातात ते रोज. त्यांचा प्रॉब्लेम काय होता माहिती? एका बस स्टॉपवरती PMPML ची बस थांबत नाही. नोकरदार महिला असतात, ती बस थांबत नाही, मग त्यांना उशीर होतो. आणि यांनी ते रोज ऑब्झर्व केलं. आणि मग त्यांनी मला फोन केला. मला नाही प्रॉब्लेम, मी माझ्या गाडीत मुलीला सोडायला जातो तेव्हा मी हे चित्र पाहिलं, मला बरं नाही वाटलं. मग आम्ही संबंधित ठिकाणी पोहोचलो आणि त्यांना सांगितलं, आणि मग त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की ती बस आता थांबेल. त्यांचा मेसेज माझ्याकडे की ती बस थांबायला लागली. आत्ताही तो मेसेज माझ्याकडे व्हॉट्सअपला शोधावा लागेल मला,
हा काही महिन्यांपूर्वीचा किस्सा आहे. अशा पद्धतीनं रेडिओला वापरा. बरोबर. ठीक आहे. माध्यम म्हणून आमची ताकद आणखीन सिद्धही होईल, आम्हाला ती दाखवता येईल आणि त्याचा सगळ्यांनाच फायदाही होईल आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावरती आणखीन थोडं वर जाईल. त्यामुळे जाहिराती पण येतील, त्यामुळे प्रगती पण होईल. तुमच्यासोबत चर्चा करून तर एक रेडिओ बद्दल तर माहिती मिळालीच, पण एक व्यक्ती जो पॅशनेटली आपलं काम करतो तो त्याच्या कामाबद्दल सांगताना किती असं भरभरून काय काय सांगू असं चेहऱ्यावर नाही खूप म्हणजे काय आहे, तर थोडंसं प्रकृती अस्वस्थ आहे, नाक चोंदलंय म्हणून. नाही तर आपल्याला आपण 6-7 तास सहज गप्पा मारल्या असत्या आणि मारू पण शकतो. मुद्दा काय आहे की तुम्ही कादंबरी कशी पानभरात सांगणार? मला तुम्हाला 17 वर्ष सांगायची माझी, आणि रोज नवा दिवस आहे ना आपला. रोज आत्ता काहीतरी घडतंय माझ्या शहरामध्ये, तर माझ्या डोक्यात ते चालू आहे की सगळं बरं घडू दे आणि मला उद्या बरं बोलू दे. नाही तर मी पण चिडतो, माणूस म्हणून मी चिडतो आणि ते व्यक्त होतो मी तिथे सुद्धा. मला नाही पटत काही गोष्टी, तर मला सुद्धा व्यक्त व्हायला, माझ्यामध्ये जे साठलंय ते व्यक्त होण्यासाठी आणि ते 10 लोकांना मी ऐकायला भाग पाडतो. हो की नाही? भले ते मला दिसत नसले तरी 1000 लोकांना मी ऐकायला भाग पाडतो ना, आणि त्यातल्या अनेकांना सुद्धा तेच वाटत असतं जे मला वाटत असतं, कारण मीही त्यांच्यातलाच एक आहे. त्यामुळे मला मजा येते. मला खूप लोकांनी विचारलं इसके बाद क्या? मला इसके बाद कुछ नहीं, यही आहे. नाही तर मग बघू काय करायचं ते. असं आहे. तुम्ही आज आलेत, तुम्ही आम्हाला वेळ दिला, आणि तुम्हाला वेळ दिला की मी तुमचा वेळ घेतला ते नंतर ठरेल. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतकं मस्त प्रकारे समजून सांगितलं ना. नाही, हे प्रत्येक इंटरच्या शेवटी बोलतात ते ठरलेले वाक्य आहेत काही? नाही ना, असं काही नाही. नाही, मला आज खरंच मजा आली. म्हणजे बाकीच्या सोबत बोलताना पण आली. नाही, काय होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी बोलताना हे पॉडकास्टर्स असताना ते फार हुशार असतात. एक तर वेगवेगळ्या विषयातल्या लोकांना बोलवतात आणि नंतर मग ते वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची मतं व्यवस्थित मांडतात. सगळं माहिती असतं. बाकी कुठल्या एखाद्या टॅलेंट शो मध्ये तुम्ही गेलात तर थोडंसं सांभाळून जपून बोला. बरोबर. म्हणजे प्रसिद्धी मिळेल, पण बघा बा, म्हणजे आपण सांगण्याचं काम आहे आपलं. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, इतकं प्रेम दिलं, उघड प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मी तुमच्या समोर खरंच धन्यवाद म्हणतो तुम्हाला. आणि अशाच उघड चर्चा करत जा, आणि उघड या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, याचे व्ह्यूज वाढवा. म्हणजे त्यांचं चॅनल जे आहे ते त्याला सिल्वर बटन, गोल्डन बटन, कुठलं तरी बटन येईल आणि त्यांना खूप यश मिळेल. यश आमचे कॅमेरामन आहेत. एसीची पवन येतीच आहे, आणि उत्तम इंटरव्ह्यूची कृती तुम्ही या ठिकाणी केली, त्यामुळे भरून पावलं मी आशिष. आणि एकदा तुम्हाला पैशाला सुरुवात झाली की पहिल्या पेमेंटमधनं आपण पार्टी करूया. ठिकाण मी ठरवेल, बिल तुम्ही भरा. पण आज खूप वेळा इंटरव्ह्यू मी देतो आणि सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये मला मजा येते. सेम मजा मला इथे आलेली आहे. त्यावेळेस इथे लय भारी वाटलं असं तर सगळीकडेच मजा येते, ती इथे आलेली आहे. मला तुम्ही इथे बोलावलं त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे. आणि प्लीज ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड FM. बजाते रहो.